आजपर्यंत मला कास्ट केलं नाही ह्याचं मला खूप वाईट वाटतं, पण मी बोलणार कोणाकडे. मराठी इंडस्ट्रीतला प्रोड्युसर आहे तर बाकीचे प्रोड्युसर्स मला कास्ट करायला घाबरतात. आमचा कॅमेरामन तिचा तेव्हा पहिला म्हणजे आपलं पहिला माझा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत टाइम्स साठी है का तर मी ब्लूटिक नाहीये. मला तर स्टार्टिंगला असं लोक म्हणायचे तुझा दात पडलाय आणि हे सारखं ऐकून ऐकून मी कोणीही फोटोसाठी किंवा कुठेही स्माइल म्हणलं की अशी तिरकी हसायचे. तू कशी आहेस हे विचारत नाही, अय्या जाड झालीस जरा, अगं बाई आज बारीक दिसतेस. म्हणजे आमच्या नवऱ्यांनी आम्हाला कामत दिली आणि आम्ही जर माती खाल्ली तेवढं बॅगेज असेल. ही फॉरेनर दिसते म्हणून आम्ही एका म्युझियम मध्ये गेलो होतो तर आमच्याकडनं 50 रुपये तिकीट घेतलं होतं आणि हिच्याकडनं 200 रुपये. म्हणजे रशियनवर मी आता मित्रमैत्रिणी जमले की धमाल मस्ती गप्पा हे सगळं तर होतच. त्याबरोबरीने थोडं गॉसिप, थोडं बिचिंग होतं. काही वेळेला मनातल्या गप्पा देखील मारल्या जातात. आणि ह्या सगळ्यामुळे काय तयार होतं तर एक वाईब तयार होते, माहोल तयार होतो. म्हणूनच हा माहोल कसा असतो, हा कसा बनतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आल्यात माझ्या अर्थात आम्ही माहोल मुली. समिधा गुरु, मृणाल देशपांडे, सई रानडे आणि एक छोटंसं सरप्राईज. भेटूया माहोल मुलींना. तुमच्या तिघींच्या काही प्रवासाबद्दल मला विचारायचं नाहीये कारण तो सगळ्यांनाच माहिती आहे आणि वेगवेगळ्या मुलाखतींमधनं झालाय. पण तुमच्या अचीव्हमेंट्स विषयी मला ऐकायला आवडेल. म्हणजे हे मला माहितीये की समिधाने जितकी नाटकं आणि सिनेमे केले तर सगळ्यात तिला बक्षीस मिळाले. तर समिधा मला ऐकायला आवडेल तुझ्या अचीव्हमेंट म्हणशील तर आपण म्हणतो तसं मेहनत आहेच पण कुठेतरी लक पण असतं. सो इट इज हँड इन हँड. तर सुदैवानी मी केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी मुंबईत येऊन इथे कुठेतरी नाटकात काम करेन, सिरियल सिनेमा करेन, असं कधीच वाटलं नव्हतं. आणि ते इकडे मी अत्यंत बुळी होते, मला काही येत नव्हतं आणि इथे आल्यानंतर ह्या सगळ्या लोकांमध्ये स्थिरावायचं आणि एवढ्या कॉन्फिडेंटली हे सगळं करायचं, हे करतानाचा जो प्रवास होता तो अवघड नक्कीच होता. पण अर्थात फॅमिली सपोर्ट होता, माझ्या घरी सगळेजण सपोर्ट करणारे होते, त्यामुळे ते शक्य झालं. आणि वेळोवेळी चांगले दिग्दर्शक, चांगले को ॲक्टर्स मिळाले आणि चांगले शिकवणारे लोक मिळाले. म्हणजे माझ्या नशिबाने मी खूपच उत्तम लोकांबरोबर काम केलं आणि त्या प्रवासादरम्यान ह्या ज्या अचीव्हमेंट्स मिळाल्या त्या मला असं वाटतं की आपण म्हणतो ना कर्माचं फळ मिळालं. सो मी ते त्याच हिशोबाने घेते की मी मेहनत करत राहिले आणि सुदैवानी लक आणि मेहनत हँड इन हँड असल्यामुळे कदाचित ते मला मिळत गेलं. सो अचीव्हमेंटचं सगळं श्रेय मी एकटी नाही घेणार पण मेहनतीचं घेईन. पण अर्थातच त्याच्यात ह्या सगळ्यांचीच माझ्याबरोबर असलेली मेहनत आणि थोडंसं भाग्य असं सगळं एकत्रित आहे. तू हिने जे सांगितलं त्याप्रमाणे की आपण अचीव्हमेंट्स एज इन असं जर तोललं की मला एवढे अवॉर्ड्स मिळाले म्हणजे मी फेमस आहे किंवा म्हणजे मी खूप छान ग्रेड केलेला आहे तर मग माझा करिअर शून्य आहे असं मी म्हणेन. आता सुरुवात करते मी असं होईल. पण माझी अचीव्हमेंट पहिल्याच वाक्यात आली की तुझी अभिनेत्री म्हणून मी काय ओळख करून देऊ. तर हे जेव्हा तुला म्हणावं असं वाटतं तर मला असं वाटतं हीच आपली अचीव्हमेंट नाही आहे का की आज माझ्या वेळेची जी लोक मोठे मोठे डिरेक्टर झाले आहेत किंवा रायटर झालेले आहेत किंवा प्रोड्युसर झालेले आहेत हे तर आहेच पण नवीन लोक जी येतात त्यांना तुमचं नाव सांगायला लागत नाही. हे मला वाटतं हे आपण अचीव्ह केलेलं आहे. एकदा काम केलेले लोक तुमच्यासोबत परत काम करतात. एक अभिनेत्री म्हणून तुमची ओळख आहेच पण ऍट द सेम टाइम एक माणूस म्हणून पण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये ओळखले जाता. मला वाटतं ही माझी अचीव्हमेंट आहे. मी थोडंसं ताईच्याच ह्याला थोडं ऍड ऑन करीन की अवॉर्ड्सच्या भाषेत बोलायचं गेलं तर अगेन माझी शून्यापासून सुरुवात अजूनही होईल असं मी म्हणेन. पण आतापर्यंत जे काय करिअर केलेलं आहे आणि आत्ताचा जो एरा चालू आहे तर त्याच्यामध्ये असं मी म्हणेन की मी त्या एरातली आहे की लोकांना सई रानडे म्हणल्यानंतर सई रानडे असं करावं लागत नाही. माझं नाव सिरियल आपली संपल्यानंतर जेव्हा नावं यायची
त्याच्यात सुद्धा नाव यायचं हा. जे आता प्रोसेस येतं. कंप्लीट हा, केलेली बरोबर. आहे. नावच आता येत तर नाही, हे title खूपच चं नाव. महत्वाचं आहे. हो, हो. मला आता तर वाटतं कॅरेक्टरच्या नावानेच ओळखतात. Yes. आता म्हणजे तू त्याच सिरियल मधली ती हे जे लोकांना बोललं जातं Correct. पण ते अरे सईरा नडे असं म्हणतात हा. तर मला असं बरं वाटतं की चला ऍटलीस्ट आपल्याला वेगळ्या नावाने ओळखतायत त्यामुळे आपलं खरं नाव काय आहे हे सांगायला कुठल्याही रियालिटी शो मध्ये जाऊन ते आपलं नाव प्रूव्ह Correct. करण्याची खरं Correct. गरज नाही पण मला वाटतं आपण So, ती चौघी achievement. त्या एरातल्या आहोत की हो, आपली ज्याची नावं नावं माहितीये Yes, 100%. है ना आताच्या म्हणजे नवीन मजा serial असायची मध्ये. मला आठवते सुरुवातीला जे मेन लोक असायचे ना त्यांचं पहिलं नाव यायचं. चेहरा आणि नाव यायचं. चेहरा आणि नाव यायचं. मला एकदा कुठल्या तरी सिरियलला माझं नाव आलं I was so happy. आणि तेव्हा क्रेज होतं की प्रमोद दीप म्हणजे जो पहिला हो, टायटल सॉन्ग टायटल सॉन्ग मध्ये मध्ये आपण आलो पाहिजे हा. तर आम्ही सुदैवाने अनेक टायटल सॉन्ग मध्ये असल्यामुळे आपण तो एरा आहे आपला की हा. नाव येत आहे टायटल सॉन्ग मध्ये दिसतोय अनफॉर्च्युनेटली टायटल सॉन्ग काढून टाकतात काही दिवसानंतर. काही दिवसानंतर नसतं नाही. इव्हन Initially क्षणात करतात. सुद्धा माझावाला सीनचं त्यांनी दाखवलं किंवा उद्याच्या भागांमध्ये हा. सुद्धा माझ्या किंवा entries फ्रायडे फ्रीज फ्रायडे फ्रीज नाही इव्हन एपिसोड फ्रीज माझ्यावर Correct. झाल्यानंतर एक साधारण आजचा फ्रीज माझ्यावर हो झाला. आणि मला म्हणजे थोडंसं फ्रायडे फ्रीज हा एक मेजर कारण सॅटर्डे संडे त्याला सिरियल्स नसायच्या ना सो फ्रायडे फ्रीज आज फ्रायडे फ्रीज तुझ्यावर झाला तो दिवस तुझा चेहरा लोकांच्या डोक्यात राहील. तो वो उस जमाने की बात है हा. वगैरे टाइप बापरे, तुम्ही असं feel नका करू की आपण चौघी उस जमान्यात तुम्ही या जमान्यात घेऊन हा, म्हणजे येते पेजर पासून मोबाईल पर्यंत आपण आलोय असं फील आहे. हॅलो हॅलो आधी ट्रिंग ट्रिंग हॅलो Actually, तसाच एक मजेशीर प्रश्न असतो म्हणजे मला आपल्या माहूल मुलींच्या बाबतीतला जाणवला की लोक दोन्हीकडनं बोलतात कसं बघा जेव्हा माहूल मुलींचे एपिसोड आपण टाकत होतो रेग्युलर खूप रेग्युलरली आपण पोस्ट करत होतो तेव्हा अशा निगेटिव्ह कमेंट यायच्या ह्यांना आता काही काम दिसत नाहीये ह्या आता रिकाम्या दिसत आहेत आणि आता माहूल मुली सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी आपली आपली सगळ्यांचीच कामं सुरू झाली कमिटमेंट झाल्या तर आता लोक आपल्याला अडवून विचारतात तुमचं हल्ली नसतं काही खूप दिवसात पाहिलं नाहीये सो लोक दोन्हीकडनं बोलतात पण हे जेव्हा असं तुम्हाला इंडिव्हिज्युअली काय वाटलं जेव्हा असं लोकांनी तुम्हाला विचारलं तुमच्याकडे काय सध्या काम नाही म्हणून या माहूल मुली करतात कसं वाटलं होतं तेव्हा वाटायचं काय सगळ्या जणी टीव्हीवर दिसतो सगळ्या सिरियल मध्ये दिसतो बेसिकली सांगायची गरज नाहीये की माझ्याकडे काम आहे की नाहीये कारण की आपण ऑलमोस्ट दिसतो हा पण तरीही काही लोक असे जरा असतात कुचकडनं पण थँकफुली मला असं वाटतं की आपल्या बाबतीत तसं नाही झालं कारण की आपण रीलच याच्यासाठी करायला लागलो कारण की लोकांकडनं आपल्याला तुमचे आम्ही एन्जॉय करतो अजून तुम्ही का नाही करत अजून सो तो एक पॉझिटिव्ह फीडबॅक आला म्हणून आपण ते जास्त करायला लागलो बरोबर सो वाईट कमेंट्स आपल्या बाबतीत नाही आले म्हणजे जेन्युअनली आपण जेव्हा आपलं रील्स बघतो तर जेन्युअनली त्या खाली खूप म्हणजे सुदैवाने आपल्याला वाईट कमेंट्स फार कमी आल्या म्हणजे थँक्स टू सगळे प्रेक्षक की ज्यांनी भरभरून प्रेम केलंय की ज्या ज्या रील्स आपण टाकल्या त्या त्यांनी अप्रिशिएट केलंय आणि हे जे आहेत बाकी बोलणारे तर मला असं वाटतं की आपल्या घरात नाही का एक जराशी अशी करणारी नणंद असते किंवा अशी करणारी काकू असते मावशी असते तशा ह्या नणंद नाही मला काही म्हणायचं अशी सगळ्या नंदा चांगल्या आहेत तुला उद्या कमेंट येतात अच्छा हिच्या नंतर डेली सोप मध्ये डेली सोप मध्ये पण आपल्या आजूबाजूला पण अशी माणसं असतात की कोणाला एक आवडतं दुसरं आवडत नाही तिसरं आवडतं मला वाटतं ह्या प्रेक्षकांच्या ह्या सगळ्या कमेंट्स पण तशाच महत्वाच्या आहेत की आता हे असं आम्हाला वाटतंय मग आपण त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह घेऊया की यांना असं वाटतंय का की आम्हाला काम नाही म्हणून आपण हे असं करतोय तर चलो ठीक आहे तुमको लग रहा है चालेल तुम्ही तुमचा विचार करू शकता पण आपलं काम जे चालू आहे त्याच्यावर आपण हा इफेक्ट करून घेतला तर आपण रीलही करू शकणार नाही आणि कामही करू शकणार नाही उलट काही लोक असे आहेत ना की ज्यांना इकडे काम नाही मिळत म्हणून ते रील करतात आणि त्याच्यातनं पैसे कमवतात आणि मला ते प्रेक्षक खूप आवडतात की असं लिहिलेल्यावरती तेच लगेच उत्तर त्यांचीच भांडणं चालू असतात कॉन्व्हर्सेशन चालू असतं की तुला काय माहितीये त्या काय करतात वगैरे हे मला खूप आवडतं एक ऍड करावं असं वाटेल की आपण एकदम पहिल्यांदा जो रील केला होता हिच्या वाढदिवसाला तर तेव्हा आपण कुठलाही अजेंडा ठेवून केला नव्हता की हा टाकणार ह्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात हा असं आपलं काहीच ठरलं नव्हतं किंवा आपल्याला ती आजकालची स्ट्रॅटेजी पण माहिती नव्हती किंवा रील मध्ये जर अवॉर्ड मिळणार असेल तर तो आपल्याला मिळाला पाहिजे तो मिळेल संविधा आहे तो मिळाला 100% प्रश्नच त्यामुळे तसं काही प्लॅनिंग नसल्यामुळे आपल्याला असं
लोक एका पॉईंट नंतर आपल्या रील्स कधी येतात ह्याची वाट पण बघायला लागले, जे आपल्याला प्रत्यक्ष भेटल्यानंतर लोक सांगतात. खरं तर ती आपली अचिव्हमेंट पहिली आणि शेवटची रील होती असं आपल्याला वाटलं. हे मज्जा करूया. म्हणजे जेव्हा आपण ते शब्द आले, पोस्ट केले आणि ते शूट करून टाकले, ब्लर असलेली ती एक रील जी आपण टाकली, पण ती मला वाटतं पहिली शेवटली असावी असं त्यावेळेला वाटलं असेल आपल्याला. पण देन इट आमचा कॅमेरामन तिचा तेव्हा पहिला म्हणजे आपलं पहिलं रील शूट करणारा कॅमेरामन हिचा नवरा होता. ओके, हे झालं. सई, तू हिंदीत आता खूप स्थिरावलीस, तू खूप हिंदी सिरियल्स केल्या, तर तुला कसं वाटतं की तुला ते तिथे आवडतं करायला काम, का मराठीत करायला आवडतं, का तुला हिंदीत स्थिरावायचंय? काय वाटतं तुला? मला सुरुवात तर केलेली आहे मराठीपासून, आणि ते करता करता मी आता हिंदीमध्ये आहे. मुळात मातृभाषा मराठी आहे आणि मराठी आपल्याला इतकी येते, इतकं जमतं आणि आपण इतके जगतो की मराठी आता माहिती आहे, आपल्याला सगळं माहितीये, मराठी इंडस्ट्री पण माहितीये, बारकावे पण माहितीये. हे करता करता जेव्हा मी आता हिंदीत जाते, वेगवेगळे लोक भेटतात, वेगळा अनुभव येतो, बजेट वाईज सगळ्याच गोष्टी बदलतात, आपण वेगळ्या लेवलला एक्सप्लोअर करतो. आणि म्हणजे मी असं म्हणेन की शूटिंग तेच असतं, तेच 12 तास, तोच कॅमेरा, तेच सगळा प्रकार, तसंच सिस्टीम असते, फक्त भाषा बदलते. पण मला तिथे मला जास्त आवडतं सुद्धा, कारण का ओव्हरऑलच सगळं छान छान असतं. जे मी आपल्याकडे वाईट असतं असं म्हणणार नाही, पण आपल्यापेक्षा डेफिनेटली जरा फील गुड फॅक्टर असतो. पण मला तिथे स्थिरावायचंय वगैरे असं माझं काही ठरलेलं नाही. मी मराठी पण करणार आहे, मी हिंदी पण करणार आहे, आणि मी ते करते आहे. कारण का आता माझी एक मराठी सिरियल पण चालू आहे, रमा राघव, आणि ऍट द सेम टाइम मी माझ्या हिंदी सिरियल्स पण करते आहे. सो माझं हे ठरलंय किंवा ते असं म्हणतात ना, आता ही मराठी सोडून हिंदीत गेली, तर तसं काही नाहीये. हो, कारण एक सिरियल घेतली की लगेच येतं ना, अच्छा मराठी सोडलंस का? आणि आपल्या इंडस्ट्रीत आपोआप एक डिक्लेअर होतं, हा ती तर सोडून गेली ना आता मराठी, तर ती तिकडे असते, म्हणजे साधारण एका वेगळ्या असल्यासारखं ते होतं. पण असं काहीच ठरलेलं नाही, आणि मला सगळ्या ह्याच्यात एक्सप्लोअर करायचंय, मला सगळ्या ह्याच्यात काम करत राहायचंय. सो चाललाय प्रयत्न. तसंच मला मृणालला प्रश्न आहे, म्हणजे हे खूप जणांना माहिती नसेल, जे मला माहिती आहे की ती उत्तम डान्सर आहे. म्हणजे ती आता उगाच आमच्या रील्स मध्ये नाही मला जमत वगैरे करते, पण आमच्या नागपूरची माधुरी दीक्षित. ओ माय गॉड, नाव मी ऐकले तुझ्याकडनं नक्कीच. सो नागपूरची माधुरी दीक्षित, मला हाच तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू डान्स ऑन स्क्रीन काही फार केलाच नाहीस, म्हणजे हे लोकांना नाही माहिती. म्हणजे हल्ला बोलमध्ये होतीस, पण असं जेन्युइनली डान्सर म्हणून समोर आली नाहीस. पण हे एक दुःख कायम असतं की एखादी ऍक्ट्रेस डान्सर म्हणून समोर आली ना, तर तिच्याकडे ऍक्ट्रेस म्हणून कधीच बघितलं जात नाही. एक उदाहरण देते, कोणाचा अपमान नाही त्याच्यामध्ये. सुधाजी उत्तम अभिनेत्री असूनही त्यांच्याकडे डान्सर म्हणून बघितलं जातं. पण उलटाचा विचार केला तर माधुरी दीक्षित डान्सर आहे, पण तिच्याकडे ऍक्ट्रेस म्हणून बघितलं जातं. मग तू हे लक्षात ठेवून जेन्युइनली तो बार ठेवला होतास का काय केलंस? नाही, फ्रँकली माझं असं काही ठरलं नव्हतं. पण मला जे तू आत्ता म्हणालीस की एक डान्सर म्हटल्यानंतर हा एक आपला व्ह्यू असतो की अच्छा ही डान्सर आहे का, मग ऍक्टिंग जमेल का हिला, हा एक मुद्दा असतो. पण मी ते ठरवून नाही केलं. मी आले इथे तर मग मला असं होतं की मी ऍक्टिंग करणार आहे की डान्स करणार आहे. डान्सवर माझं नितांत प्रेम आहे. पण जेव्हा तुला डान्समध्ये करिअर करायचं असतं ना, तर मग तुला ते सगळे डान्स फॉर्म यायला पाहिजे. माझं वय आहे का ते शिकण्याचं, तर नाही. मग आता इथून पुढे मी जर 25व्या वर्षी मुंबईला येते आहे, तर मी ते शिकल्यानंतर माझं करिअर काय होणार आहे, तर कदाचित मला ते एवढं ब्राईट नाही दिसलं. तर मग मी काय करू शकते, तर मी अभिनय करू शकते, जो मला थोडा जमतोय असं मला वाटतंय. मी त्याच्यात एक्सप्लोअर करून बघते, आणि म्हणून मग मी अभिनयाकडे वळले. थँकफुली लोकांनी ते अप्रिशिएट केलं एक ऍक्ट्रेस म्हणून. पण तिकडे जात असताना मग ह्याच्याकडे जरा दुर्लक्ष झालं. माझी चूक ही झाली की मी रियाज बंद केला. ही माझ्या लाईफ टाईम खंत आहे, जो मी आता म्हणेन की आता माझी ती खंत कमी झाली बिकॉज ऑफ यू ऑल. की लॉकडाऊन मध्ये जे आपण आपला क्लास सुरू केला आणि की तू ते सगळं जमवून आणलंस आणि डान्स फॉर्म्स, आणि त्यात आपण एक शिकलो. आपण दर आठवड्याला एक डान्स फॉर्म शिकायचो. त्याच्यामुळे परत मी ते जे कनेक्ट झाले ते मी अजून आहे. सो थँक्स टू यू. हा, आता राहिलं उत्तम अभिनेत्री उत्तम डान्सर आहे का, आणि उत्तम डान्सर उत्तम अभिनेत्री आहे का, हे इतकं सब्जेक्टिव्ह आहे. हा, हे माझं मत आहे की हे सब्जेक्टिव्ह आहे.
म्हणजे एक माधुरी दीक्षित उत्तम डान्सर आहे आणि उत्तम अभिनेत्री आहे तर ते सगळे असतील का, तर तसं नाही. एक उत्तम अभिनेता कदाचित डान्स नाही करू शकणार, कारण की डान्स हा एक वेगळा फॉर्म आहे, अभिनय हा एक वेगळा फॉर्म आहे ना. आपण असं नाही म्हणू शकत की भाऊ डॉक्टर आहे ना, आता चल ना, आता तू करून टाक ना एक हार्ट सर्जरी करून टाक, असं नाही करत. तू म्हणाल अरे मी सर्जरी कशी करू, अरे डॉक्टर तर नाही तू, करून टाक, असं नाही होऊ शकत ना. तो वेगळा आहे, हे वेगळं आहे. पण माझं मत आहे की जर तुम्हाला अभिनय करायचा असेल तर तुम्ही कुठली तरी एक कला अदर देन युअर ऍक्टिंग ही शिकली पाहिजे. डान्सचा फायदा असा की तुम्हाला त्याच्यामुळे पोश्चर कळतं, तुम्हाला त्याच्यामुळे वेगवेगळे भाव कळतात, तुमचं काय म्हणू, आमचे सर म्हणायचे की तू कधीही तुला जेव्हा स्टॉप करू ना आपण समेवर जेव्हा तू येते तर समेवर आल्यानंतर तुझी पोज अशी असली पाहिजे की समोरच्या माणसाला पेंटिंग काढायची इच्छा झाली पाहिजे. म्हणजे कधी तुला पॉज केलं ना तर तुझं ते सगळं प्लस मी आता कथ्थकची आहे म्हणून मी सांगते की आपण जेव्हा बोलतो तुमची भाषा सुधारते, तुमचं वाचन होतं, तुम्ही कृष्णाबद्दल वाचता, तुम्ही रामाबद्दल वाचता, तुम्ही अजून गोष्टी वाचत जाता, वाचण्याची तुमचं ताल, ह्या सगळ्या गोष्टी ना आपण म्हणतो की हे वाक्य मीटरमध्ये नाही बसत आहे यार, शब्द तुमचा रिदम तुम्हाला कळतो, तुमचा सूर तुम्हाला कळतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या तुम्ही जर कुठली एक कला शिकलेली असाल ना तर तुम्हाला अभिनयात त्याचा फायदा होतो. पण हे आहे म्हणून ते आहे, ते आहे म्हणून हे नाही. एक डान्सर उत्तम ऍक्ट्रेस होऊ शकते थोडस शिकल्यानंतर, पण खूप कमाल ऍक्टर नाचूच शकतो असं नाहीये, असं माझं मत. आता थोडासा एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न नाही चालेल ना, कॉन्ट्रोवर्सी चालते. आता एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे जो मी समिधाला विचारला. बापरे. की समिधा, तुझा नवरा अर्थात अभिजित गुरु हा उत्तम लेखक आहे, आज तो लीलया सिरियल अशा सिरियल हे तरी होऊ शकतं असं चाललंय. पण त्याच्या कुठल्याच सिरियल मध्ये तू नसतेस की त्याच्या एका नाटकात तू होतीस ज्याच्यात तुला भरघोस बक्षिसं मिळाली. ते नाटक केवळ मला ऐकवलंच नाही, मला ऐकवलंच नाही आणि सांगितलं भार्गवी करणार नाहीये म्हणून तसं नाटक तुला मिळालेलं आहे गिफ्ट माझ्याकडनं. अशी तू नसतेस तर तुला त्याचं काही वाईट नाही वाटत? वाईट नाही वाटत, पण काय म्हणूया आपण त्याला, आम्ही असं ठरवून कधीच त्यांनी लिहिलंय ह्यात माझा रोल असला पाहिजे असं रेकमेंडेशन डे वन पासून कधीच नव्हतं. कारण अभिजित असा आहे, स्वतः ऍक्टर आणि डिरेक्टर आहे. माझा पहिला दिग्दर्शक नागपूरला तो होता, त्याच्यामुळे त्याचं असं आहे की तुला तुझं काम तुझ्या कामावरूनच मिळणार आहे. तू माती खाशील तर तुला पुढचा माणूस काम देईल की नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकणार नाही. त्यामुळे मी एक रेकमेंडेशन देईन, ते एक काम तुला मिळेल, पण पुढे लाईफ टाईम जर तुला तुझं काम करायचं असेल तर तुला तुझाच ग्राफ तयार करावा लागेल. त्याच्यामुळे एक काम देऊन होणार नाही. आणि काय म्हणे आपण कोणाच्या तरी भरोशावर आपण जेव्हा आपलं करिअर प्लॅन करतो मग आपण खूप डिपेंडंट होत जातो आणि मग त्या डिपेंडन्सीची सवय होते. सो मला असं वाटतं की अभिजित एक रायटर म्हणून तर ते टाळतोच, पण एक नवरा म्हणून पण त्याला असं वाटतं की ही माझ्यावर या बाबतीत डिपेंडंट राहू नये, किंवा कुठेही त्याला असं वाटत नाही की हिने आयुष्यात माझं करिअर ह्याच्यामुळे झालंय आणि त्याचं करिअर माझ्यामुळे झालंय हे मनात यावं. ह्यापेक्षा तुझी मेहनत तू केलेली आहेस, तुझं काम बघून लोकांनी काम दिलेलं आहे आणि ते देत राहावं. आज तुला तुझं काम तुझ्या नवऱ्यामुळे मिळालंय असं म्हटलेलं मला आवडणार नाही, असं त्याचं मत आहे. आणि तो स्वतः रेकमेंड करत नाही, पण सुदैवाने आम्ही काही 1-2 सिरियल एकत्र केल्या, पण त्या माझ्या मला आलेल्या आहेत. म्हणजे आमची पहिली एकत्र सिरियल अवघाची संसार होती, जी त्याची पण पहिली सिरियल होती. सो पहिल्या सिरियलमध्ये त्यांनी मला रेकमेंड करण्याचा प्रश्नच येत नाही. सो मी ऑडिशन देऊन गेले होते. मी माझं काम बघून तिथून मला नंतर जीवलगा मिळाली होती, जी पण अभिजित लिहित होता. आणि मग हळूहळू काही कामं एकत्रित केले. आणि नाटकाचं तर आमच्या घरात वाचन होतं, दोन्ही नाटकं, म्हणजे तळ्यात मळ्यात काय किंवा थोडं तुझं थोडं माझं, दोन्ही नाटकांचं वाचन घरात झालं. पण त्याला मी असं विचारते की तुला असं वाटत नाही हा रोल मी करू शकते? आपलं ऍक्ट्रेस म्हणून एक घरगुती स्ट्रगल माझा एक सुरू असतो, तर तो बघू असं एक बघू मध्ये की माझ्याकडे काही आमच्या नागपूरला जे म्हणतात लग्गा लावू नको,
अच्छा, लग्गा लागून असतो, हा. जर आम्ही काही घरातल्या घरात लग्गा लावून काम मिळवतो आज 17 नाटकं झाली असती आज. आईचा तर नवरा नाही, थांब producer आहे. थांब थांब थांब. येणार आहे, येणार आहे. तुझ्याकडे पण मी येणार आहे. थांब थांब म्हणजे मी तर नवऱ्याकडनं लिहून आणि जिजूकडनं प्रोड्यूस करून असं लग्गेबाजी में मेरा करिअर कॉस्ट्युम भी करता. सो मला असं वाटतं की घरातल्या घरात असं लग्गा लावून होत नाही. तर त्याच्यामुळे हे दोन्ही नाटकं घरात वाचल्या गेली आणि मला खूप असं वाटत होतं की अभिजितनी कुठेतरी असं म्हणावं एकदा की तू हे करू शकशील. तर त्याचं म्हणणं होतं की तू सूट आहेस, तू छानच करशील, प्रश्न नाही, पण ते तुझ्या नशिबाने तुझ्यापर्यंत आलं तर बघ. सो ते समहाऊ मॅडमनी नाही ऐकलं नाटक आणि ते फायनली माझ्याकडे आलं. राजकुमार नाही बोला तभी बच्चन मध्ये ना. आणि त्याचे आपल्याला छान अवॉर्ड्स पण मिळाले आणि लोकांना पण आवडलं. सो असं मला वाटतं की कामातनं काम मिळालं आणि त्याचा आनंद जास्त आहे. मग म्हणजे आता मला ती गिल्ट नाहीये की हे जे काम आहे हे माझ्या कॅलिबरवर मिळालेलं नाहीये. ही जी आपल्याला एक गिल्ट असते, तर मला असं वाटतं की आपण त्या आनंदात जास्त काम करतो. म्हणजे आता ती भीती नाहीये की आता मला पुढे काय मिळेल. मला हे माहितीये की हे बघून जर माझं काम आवडलं तरच मला काम मिळेल, नाहीतर ते मिळणार नाही. सो अर्थात घरी लेखक असण्याचा म्हणजे फायदा वाटतो लोकांना असेल, पण तसं काही नाहीये. तोटाही नाहीये, पण एक आहे की मी जर करायला घेतलं तर तो फुल फ्लेश इन्व्हॉल्व्ह असतो आणि कसं करायचं, कसं बोलायचं, या रोल मागे तू काय अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे बापरे डोक्याला ताप देईल इतकं तो माझ्याकडनं करून घेतो. म्हणजे हे त्याचं एक आहे की एकदा वन्स त्यांनी जर रोल दिला, म्हणजे थोडं माझ्याच्या वेळेला काय किंवा आधीच्या नाटकात काय रोल दिल्यानंतर मग तो छडी घेऊन बसतो, आता करा, आता हे आले ना, आता करायचं. सो फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. बरोबर. आता आपण एक माहोल मुली आहोतच कायम आणि आपला एक ग्रुप आहेच, पण आपल्या ग्रुपमध्ये असं काहीतरी आहे जे माहोल मुली जरी असलं तरी ते असं पटकन पूर्ण नाही होऊ शकत एका चौकटीशिवाय. म्हणजे जसं काय म्हणतात त्याला की माहोल मुली म्हटलं तर आपण सगळ्या दिसतो, पण आपण एकमेकांसाठी जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत हे सगळ्यांना माहितीये, पण ती चौकट अशी पूर्ण नाही होऊ शकत काही गोष्टींशिवाय. तर त्यातल्या काही गोष्टी आपण आता बघणार आहोत. बघूया. सरप्राईज ओके थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. बसा. खूपच मोठा सरप्राईज. म्हणजे आम्हाला काहीच आता मी हा किस्सा आता मी सांगणार आहे की आम्ही कसं काय काय मॅनेज केलंय. परवा आम्ही एका कार्यक्रमाला 3 जण शॉपिंगला एकत्र गेलो होतो आणि आमचं असं खूप चाललं होतं, हे रिटर्न गिफ्ट कोणाचं आहे, ते रिटर्न गिफ्ट कोणाचं आहे, आणि माझ्या आणि सुकराच्या मागे पुढे बसून खुणा चालले. संविधाला चष्मा लावला नसल्यामुळे संविधाला दिसल्या नाहीत, त्यामुळे तसं नाही. पण आम्ही हे खूप सरप्राईज ठेवलं होतं. आम्ही लिटरली आज बोललो आणि कसं 23ला संध्याकाळी भेटू वगैरे असं सगळं करून साधारण हे मी किती 3-4 दिवस सरप्राईज. पण आता हे सिद्ध झालं की तुम्ही दोघी चांगल्या अभिनेत्री आहात. म्हणजे अत्यंत सटल आणि नॅचरल अभिनय करणाऱ्या. चाललं होतं सुखदानी तिचे खूप मोठे प्लॅन्स, मी इकडे जाणार आहे, मग मी हे करणार आहे, खूप सगळं सांगितलं की हो मला जायचंय वगैरे, पण ही पदवी व्हेरी नॅचरल अँड सटल ऍक्ट्रेसेस आहेत. सटल नाही, त्या दिवशी चष्मा लावला नव्हता. एवढं चाललं. पॉइंट मला असं वाटलं संविधाला कळलंय बरं का. आम्हाला असं वाटलं मला माहिती नव्हतं. नाही, ही भार्गवीताईच्या अख्ख्या टीमला मी हे क्रेडिट देईन, कारण आमचं कोऑर्डिनेशन करा, सगळं कोऑर्डिनेशन कुठे पोहोचलीस, मी खाली बसलीये बिल्डिंगच्या काही काळ, मग मी वर आले, म्हणजे टू द पॉइंट मी आज पैंजण घालताना विचार केला की वाजणारे नको घालायला, कारण यांना आधी अंदाज आहे की काहीतरी छमछम वाजताय म्हणजे सुखदा आले. आपण बोलत असताना सुखद आले. सो अशा रीतीने भारूचं मला जास्त ह्याच्यात कौतुक वाटतंय की तिने ते इतकं मनात ठेवलं. हो,
असं काहीही न करता. नाही हे करूच शकते डेलिकेट केलेलं असल्याने वेजिटेबल आहे की तू मध्ये एक सटल तरी लुक दिला होता एक दरवाजा खूप सटल होता तो. कोण सरप्राईज असं आहे हे कळणे इतपत नव्हता. खूप सटल होता. म्हणजे रेडी ना. एवढं जाऊ ना. मी गप्पा अशा मारत होतो. तर प्रश्न असा होता जो मी समिधाला विचारला, तोच प्रश्न मी आता इथे फिरवणार आहे. त्याच्यानंतर तो असा फिरून येणारच आहे. जसा प्रश्न मी हिला विचारला की गुरु घरात एवढा लेखक असूनही तिच्या नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये, सिरियल्समध्ये समिधा खूप कमी दिसते आपल्याला. तसंच चंदू म्हणजे चंद्रकांत हा एक वन ऑफ द काय म्हणतात त्याला ए लिस्टेड प्रोड्युसर आहे मराठी नाटकांचा. किती नाटकं? 17. एकदंत, बरोबर ना? एकदंत क्रिएशन 17 नाटकं. पण आम्हाला मृणाल कधीच नाटकात दिसली नाही. सो खरं तरी चंदूला कंप्लेंट आहे. आणि नाटकात दिसली नाही म्हणजे बरं, दुसरी गोष्ट ती एक सगळ्या अँगलनी परिपूर्ण अभिनेत्री आहे. कारण ती उत्तम कॉस्ट्युम्स करते. नाटकांचे, सिनेमांचे, सिरियलचे तिने केले, तिला बक्षीसही मिळाले. तुला कॉस्ट्युम पण देत नाही ग करायला? मी आता ठरवून कॉस्ट्युम्स नाही करत त्याच्या नाटकाचे. कारण की तुला वाईट नाही वाटत? नाही, कॉस्ट्युम नाही, अभिनेत्री म्हणून विचारलं. जसं ही म्हणाली तसं की हा आम्ही ठरवून घेतलेला डिसिजन आहे की एकत्र काम नाही करायचं. जे काही आहे ते तुझं वेगळं, माझं वेगळं असं ठरवून घेतलेलं डिसिजन आहे. त्याच्यामुळे वाईट वाटण्याचं झालं तरच एकत्र असं म्हणजे त्याला वाटत. त्याच्यासाठी पण नाही, त्याच्यासाठी पण आता लास्ट एक नाटक होतं त्याच्यात तो मला म्हणाला की हा मला असं वाटतं की तू हा रोल करावा, पण मला नाही वाटलं तसं. तर मी त्याला सांगितलं नाही, मला नाही, अजूनही आय एम नॉट कम्फर्टेबल, तर मी नाही करणार. जोपर्यंत मला असं वाटत नाही की नाही यही है मेरे लिए बना, तोपर्यंत मी नाही. आय एम हॅपी विथ टेलिव्हिजन, आय एम हॅपी विथ व्हॉट एव्हर आय एम डुईंग. सो पण नाटक केलंच आहे कमर्शियल? नाटक कमर्शियल गांधी हा, पण ते खूपच बच्चू असताना केलेलं नाटक आहे. पण माझा रोल लक्षात राहील असा रोल मी नाटकात नाही केला. पण मी एक खूप लोकांना हे आवडणार नाही कदाचित मी असं म्हटलेलं, पण प्रत्येक माणसाचं एक पॅशन असतं आणि एक आपलं एक असतं ना, खूप जणांना थिएटर बद्दल असतं. तसं मला आय हॅव नो क्लू हाऊ कम, पण आय हॅव समथिंग नो दॅट पॅशन टुवर्ड्स कॅमेरा. की मला जर उद्या बापरे हे बोल इनफॅक्ट मला इतकं हा म्हणजे मला फार आवडतंय. तू हे ऍक्च्युली सांग. बघ, हे सगळं ट्रोलिंग भार्गवीच्या पॉडकास्टवर होणार आहे. आपण घरी काय थिएटर करायला आवडतंच, कारण की ते स्टेज आहे आणि तिथे तुला असं ऑडियन्सचं रिॲक्शन मिळतं आणि ते तू रोज जगतेस वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण मला सिनेमा किंवा टेलिव्हिजन म्हण, तो जो कॅमेरा आहे ना, तो कुठेही असू दे, मला त्याचं पॅशन आहे. मला कारण की तो ना एक मायन्यूट गोष्टी पण तुझ्या कॅच करतो म्हण, आणि ते तो जो एक सटलनेस आहे आणि तो जो एक हे आहे, मला ते खूप भावून जातं. ती जी प्रोसेस आहे ती मला जास्त हे करते. आणि युजली पीपल प्रे फॉर यार एक नाटक मिळायला पाहिजे, त्यामुळे एक फिल्म मिळायला पाहिजे यार असं. तू रमतेस तिकडे? हा, मी रमते. आणि मी मुळात मला ना क्रिएटिव्ह कुठलीही गोष्ट तू करायला दे, मला तू कॉस्ट्युम्स करायला दे, मी त्याच्यात रमते. मला तू कुठल्या कोरिओग्राफी म्हण, मी त्याच्यात रमते. ऍक्टिंग, थिएटर, तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी रमते. मला कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट करायला दे, सो मजा असते त्याच्यात. उद्या गणपतीचे डेकोरेशन जरी तू करायला दिलंस तरी मी तेवढंच मनापासून करते. मला खंत नाही. मेन बॉटम लाईन इज मला खंत हवी होती आपला थोडीशी खंत. तुला अश्रू वगैरे हवे, म्हणजे प्रमोट टाकायला. नवऱ्याने आजपर्यंत मला कास्ट केलं नाही, ह्याचं मला खूप वाईट वाटतं, पण मी बोलणार कोणाकडे ना. आणि टिश्यू पेपर आणि ओके, एक स्लो म्युझिक असं मागे काहीतरी.
हे कळेल फुल खोटं आहे, हे काही नागपुरी भाषेत त्यांना सांत्वन पर काहीतरी करू. मग ते सांत्वन होत नाही ना, कारण ज्या पद्धतीने दोघे नागपुरी भाषेत काय सांत्वन असं काहीतरी या अर्थाचं आपण आपलं करू. तू कर ना नाटक बे, तू घरीच एवढी नाटक करते, तुला नाटकात घ्यायला काय पाहिजे पडेल. अरे 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 हे सांत्वन असेल तर चांगलं चांगलं चाललंय ते, चाललंय. तसंच मला एक सुखदाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की सुखदा तू मला असं वाटतं की असंही जसं आता म्हणाले की ती नाटकात रमत नाही, उलट आहे कॉन्ट्रास्ट, तू नाटकात खूप रमणारी आहेस. तू पृथ्वीला सगळ्यात जास्त आमच्यापैकी आम्ही खूपच कमी केलंय, हिनी थोडं परफॉर्म केलंय, मी थोडं केलंय, हिनी मला वाटतं हिने आणि मी ऑलमोस्ट एकाच डिरेक्टर बरोबर काम केलंय. तू पृथ्वीला इतके वेळेला परफॉर्म केलेली ऍक्ट्रेस आहेस, तू नाटक म्हणजे मराठी नाटकांमध्ये काम केलंयस, त्यानंतर हिंदी सिनेमामध्ये म्हणजे बाजीराव मस्तानीमध्ये तू होतीस, त्यानंतर देवदास सारखं एवढं मोठं नाटक म्हणजे म्युझिकल आपण ज्याला म्हणतो हिंदीमध्ये केलं ते होतं, त्यानंतर आता अहिल्या चालू होती. हे सगळं जरी सुखदा करत असली तरी सुखदा ही कायम अभिजितच्या लाईमलाईट मध्ये असते. अभिजित खांडकेकरची बायको आहे, अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर असं, किंवा हे लोकांच्या मनात येतं की आम्ही एक गाणं करतोय तुम्ही दोघं याल, आम्ही एखादं कोलॅब करतोय तुम्ही दोघं याल, तुला येत नाही असं नाही, पण ती सावली कायम तुझ्यावर असते. त्याबद्दल तुला काय वाटतं? मला मुळात या प्रश्नाचं मला असं वाटतं की उत्तर हो आणि नाही असं दोन्ही मी म्हणेन. हो अशासाठी की माध्यमाचा फरक आहे. मला पर्सनली मी असं खूप मानते की ना टेलिव्हिजन हे मीडियम सगळ्यात जास्त खरं ग्लॅमरस मीडियम आहे, कारण तुम्हाला सगळ्यात जास्त पॉप्युलॅरिटी घराघरात काही महिने काही वर्ष एव्हरी सिंगल डे जर कोणी पोचवत असेल ना अभिनेत्याला तर ते टेलिव्हिजन. आणि ती एक गोष्ट अशी आहे की त्यांनी तुम्ही त्यांचे होऊन जाता. आता हॅव्हिंग सेड दॅट हे होतं होचं उत्तर नाही असं मी म्हणत होते, कारण ना तुम्ही कुठे उभे आहात तिथे मॅटर करतं की तुम्हाला किती आणि कसं ओळखलं जातं. म्हणजे लाईमलाईट कोणावर आहे हा पर्स्पेक्टिव्हचा मुद्दा आहे असं मला तरी वाटतं. कारण म्हणजे साधं छोटं उदाहरण द्यायचं की अनेकदा आपण हॉस्पिटल किंवा डॉक्टर्सकडे कधीतरी गेल्यानंतर अच्छा तुम्ही काय करता असं अभिनय विचारतात. कुठेतरी बघितलंय, अरे तुम्ही का, हा आमचे घरचे बघतात, आमचं बघणं होत नाही. मला असं वाटतं की एक जग असतं जिथे तुम्हाला ओळखतात आणि इतर जी जग असतात तिकडे तुम्हाला नाही ओळखत. तुम्ही कुठे उभे आहात त्यावर ठरतं की तुमचा लाईमलाईट तुमच्यावर आहे का अजून कोणावर आहे. म्हणजे अनेकदा असं होतं माझ्या सर्कलमध्ये कधीतरी गप्पा मारत बसल्यावर आम्ही विषय निघतो आणि मी सांगते की व्हॉट इज युअर हजबंड डू अँड आय से दॅट इज अन ऍक्टर. हाऊ नाईस ना, यू बोथ आर ऍक्टर्स. सो फॉर देम टू अंडरस्टँड की अभि किती पॉप्युलर आहे की तुम्ही लिटरली अँड आय से दिस विथ इमेन्स प्राईड की पार्ला, दादर, पुणे, नाशिक तर मी गेलेच नाही पण मुंबईतल्या मुंबईत या ठिकाणी अभि बरोबर गर्दीत जाताना मला भीती वाटते बिकॉज वी हॅव बीन मॉब्ड सो मेनी टाइम्स. आणि त्याच व्यक्तीबद्दल एका वेगळ्या जगातला माणूस विचारतो अच्छा तो काय करतो, ऍक्टर आहे का, छान, तुम्ही किती दोघं ऍक्टर ना, किती छान. तर मला पर्सनली या प्रश्नासाठी असं वाटतं ना भारताई की पर्स्पेक्टिव्हचा भाग आहे आणि इट इज ऑल अबाउट रिस्पेक्टिंग वन डस. मला नसेल माहिती की समोरची व्यक्ती काय काम करते, मग ते डॉक्टर असतील, ते टीचर असतील, ते ऍक्टर असतील, ते आर्टिस्ट असतील, ते पॉटर असतील, मला नाही माहिती की समोरचा व्यक्ती काय किती तो बच्चन असेल त्याच्या फील्डमध्ये. ऑल आय कॅन डू इज रिस्पेक्ट बिकॉज मला सगळं नाही माहिती असू शकत. तर मला असं वाटतं की वेन यू हॅव दिस काइंड ऑफ पर्स्पेक्टिव्ह आणि तुम्हाला कारणं माहिती असतात की अमुक ठिकाणी आपल्याला अटेन्शन खूप मिळत आहे किंवा अमुक ठिकाणी अटेन्शन अजिबात मिळत नाहीये, वाय. वेन यू नो द वाय आय थिंक दॅट्स यू डोंट थिंक फ्रॉम अ निगेटिव्ह अँगल टुवर्ड्स द सेम पिक्चर. सो दॅट्स व्हॉट आय फील. मी म्हणून काम मला इतकं आवडलं म्हणाली ते ना, थिएटर करायला अगं ना एक टेम्परमेंट लागतं. म्हणजे दुर्दैवाने आपल्याला हे जे असं टिपिकल असतं ना की टेलिव्हिजन ऍक्टर्स, थिएटर ऍक्टर्स, फिल्म ऍक्टर्स थँकफुली मराठीत कमी आहे, म्हणजे ऑलमोस्ट नाहीये. जे हिंदीत फारच त्याचं डिमार्केशन क्लिअर आहे. तर हे फार दुर्दैवी आहे कारण आणि त्यानुसार जज केलं जातं की तुम्ही किती चांगले ऍक्टर असाल. म्हणजे कोणीतरी थिएटर करणार आहे म्हणजे अरे क्या बात आहे. I have met so many theater actors, as in people are actors who are doing theater, I would say.
ज्यांचं टेम्परामेंटच नाहीये खरं तर थिएटर करायचं, तो पेशन्स रोज उठून त्या रिहर्सल्स करणं, त्या रिगरस त्या प्रोसेसमधनं स्वतःला जाणं, म्हणजे स्वतःला घालवणं, हे जर टेम्परामेंट नसेल तर दॅट ऍक्टर किती का भारी असे ना. टेम्परामेंट बऱ्याच लोकांना भीती असते की मी इतकं सलग एकटं इथे बोलणं हे अवघड आहे. जो टेलिव्हिजन डेली सोप करू शकतो ना, त्याला थिएटरचं टेम्परामेंट येऊच शकतं. कारण की सकाळी उठून तुम्ही परत त्या सगळ्या, इट्स लाईक अ जॉब, त्याच इंटेन्सिटी कॅरेक्टर 13 तास करत राहायचं इज डिफिकल्ट. तर टेम्परामेंट असतं. आणि जस्ट एक मध्ये क्लॅरिफाय, मी अजिबात थिएटर केलं नाही असं नाहीये, पण मी मराठी थिएटर नाही केलं, मी हिंदी थिएटर केलं. पृथ्वी, एनसीपी म्हणजे माझे सगळे शोज जे आहे, पियानो बिकाऊ आहे किंवा नो एक्झिट, हे सगळे पृथ्वीला किंवा एनसीपीला झालेले शोज आहेत. तर मराठी लोकांना हे माहिती नाहीये. आणि तुम्ही कुठे आहात, तुला ह्याच्याशीच कनेक्टेड हे की सिन्स माझा नवरा प्रोड्युसर आहे, त्याच्यामुळे बाकीचे लोक, म्हणजे हे माझ्या नवऱ्यासोबत काम करणार नाही, हे मी घेतलेलं डिसिजन आहे. पण मी बाकीच्या प्रोड्युसरला सांगितलं नाही की मला कास्ट करू नका. पण माझा नवरा एक प्रोड्युसर आहे आणि मराठी इंडस्ट्रीतला प्रोड्युसर आहे, तर बाकीचे प्रोड्युसर्स मला कास्ट करायला घाबरतात. हा प्रॉब्लेम आहे. आता ह्याचं तू काय करशील? आणि हे मला कसं कळलं, तर मला वन ऑफ द फ्रेंड की जिने मला सांगितलं की तुझं त्याच्याबरोबर काही पंगा आहे का? तो मैं बोला नहीं तो ऐसा तो कुछ है नहीं. तो मैंने नहीं, अरे मैंने तेरा नाम बोला था लेकिन वो बोल रहा था कि तिचा नवरा प्रोड्युसर आहे. सो म्हणजे माझा नवरा प्रोड्युसर आहे, म्हणजे असं होतं. म्हणजे तिला जसं प्रोड्युसर नवरा आहे म्हणून तिला नाटकात काम मिळेल, किंवा माझा नवरा लेखक आहे म्हणून साधारण तो माझ्यासाठी सगळं लिहायला बसलाय, असं जे काही लोकांना त्यांचे पर्स्पेक्टिव्ह आहेत की त्यांनी ठरवलंय की हे बहुतेक असं असावं, पण ते तसं नसतं प्रत्येक वेळेला. आणि नाण्याची दुसरी बाजू त्यांना माहित नसते, दिसते ते माहिती असते. इथे बसलेल्या जेवढ्या बायका आहोत, आपण ऍक्टिंग एन्जॉय करतो. मग कुठेही खूप लोक भेटतात, माझं माझ्या घरचं असं कोणीच इंडस्ट्रीत नाहीये, तर मग तुझ्या घरचं कोण आहे इकडे? तर माझं असं होतं, नाही कोणीच नाहीये. पण मग पण तू कुठून आलीस? पुढची पुण्याची आहे. कोणीतरी गॉडफादर तर असतोच ना. पण मी एक स्ट्रगल करत करत फायनली मिळत गेलो. पण मग ते जसं हिंदीत असतं तसं ते नेपोटिझम टाईप तुमच्याकडे काहीच नाहीये का? म्हटलं नाहीये. आणि लकीली जरी थोड्या बहुत प्रमाणात असेल तरी मला त्यातला भाग नाहीये. मला काही असं हे नाहीये. बरं आहे, बॅगेज नाहीये. हो, हे असं मी बरेचदा ऐकलंय. आणि मला तेव्हा ते कळायचं नाही की म्हणजे बॅगेज असण्यासाठी म्हणजे काय वेगळं असतं असं. पण हे खूप ठिकाणी असं बोललं जातं. आणि मला उलट असंही वाटतं की मी माझ्या फॅमिलीतलं किंवा असं ह्याच्यातलं कोणीही या इंडस्ट्रीत नसल्यामुळे काहीतरी घरचं ऐकून आपण त्याच्यात त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी येतोय. कारण प्रत्येक जण इंडस्ट्री आपापल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी करिअर करत आहे आणि त्यांचे त्या प्रकारचे मुद्दे आहेत, विचार आहेत. आपली अख्खी पार्टी कोरी असल्यामुळे आणि आपली ओव्हरऑलच रेफरन्स वाईज किंवा कॉन्टॅक्ट वाईज सुद्धा सगळी पार्टी कोरीच असते स्टार्टिंग वाईज म्हणायला गेलं तर तसं अख्खं म्हणजे आपला झुला सुद्धा रिकामा असल्यामुळे आपण एक वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतो, कामं शोधतो, करतो. त्यामुळे मला असं ते ऍक्च्युली थोडं वेगळं पण वाटतं आणि ऍक्च्युली सेफ आहे असं वाटतं. म्हणजे तू एकटी अशी आहेस की जी त्या काय म्हणतात त्याला बॅगेज नसलेली, असं लोकांचं म्हणणं आहे की बॅगेज म्हणजे आमच्या नवऱ्यांनी आम्हाला कामं दिली आणि आम्ही जर माती खाल्ली तर केवढं बॅगेज असेल. हमारा बॅगेज तो नागपूर से शुरू होता है. माझ्या आईला स्टेट कॉम्पिटिशनचे 9 मेडल्स आहेत. अगं, आईला 9 मेडल्स आहेत स्टेट कॉम्पिटिशन. अभिजितला 7 मेडल्स आहेत स्टेट कॉम्पिटिशन. त्याच्यामुळे ऍक्टर म्हणून मला प्रेशर आहे घरात की एक आई बरोबर ही तर आहेच, हिच्या बरोबर एकत्र काम नाही केलं आम्ही म्हणजे थिएटरवर, पण आई बरोबर तर मी एका नाटकात पण काम केलंय. हे खरं इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला दोघींना खरं कास्ट केलं म्हणजे फार कमी वेळानं या दोघी अशा बसलेल्या एकत्र दिसतात बरं का. हो, कारण किती फनी आहे. बिकॉज आम्ही संविधा माझी बहिणी म्हणजे गुरु, अभिजित गुरु हा माझा भाऊ आणि भाऊ आहे तो माझा
असा वाला खट्टावाला भाऊ. त्यामुळे ही वहिनी आहे माझी. आणि मगाशी नणंद मला जरा या विषयावरती नंतर बोललंच पाहिजे. बरं मला कशी नाही बघायची दिवस असेल आपल्या घरात कशी आणि मी तुला दोनदा विचारलं कशी वाली अशी वाली असं आम्ही रेकॉर्ड करू. नाही ठीक आहे, मी तिकडे बाहेर बसून सगळं ऐकलं. हायलाइट केला नणंदवरून. आता जेव्हा अशी वाली नणंद आम्ही हिचा फोटो माझा फोटो मला जरा गुरुशी बोललंच पाहिजे. काय कमिंग बॅक टू द पॉइंट की आम्ही फॅमिली सेटिंग मध्ये इतक्या वेळा आमच्या दिवाळ्या एकत्र होतात. त्यामुळे कारण ही डिरेक्ट वहिनी आहे आणि काहीतरी असतं कारण आम्ही इव्हेंच्युअली समिधा दुर्वा गुरु आम्ही एकत्र आहोत आणि पर्यायाने मग सिद्ध मृणालताई आणि चंदूदादा आम्ही पण भेटायला लागलो सगळे. सो अपॅरेंटली एरवी अँड आय एम सो थँकफुल कारण एरवी आम्ही एवढा कनेक्ट नसतो झालो. जर खरं तर हे मेन असं एक झालं नसतं आपण कधीतरी अशा प्रीमियर्स किंवा अशा सेटिंग्स मध्ये भेटलो किंवा नाटक टू नाटक. हा नाटक टू नाटक. वी आर अमेझिंग क्रिटिक्स. स्वयंघोषितच चाललंय हो खरं तर. आणि स्वयंघोषित होल्ड ऑन टू दॅट काहीतरी नंतर स्वयंघोषित वरतीच मी जेव्हा आपण सरतेशेवटी सांगत आहोत तेव्हा काहीतरी मला म्हणायचं. पण मी किती वेळ मी एकच मुद्दा सांगायचा प्रयत्न करते की या दोघींना असं बसलेलं मी फार कमी वेळा बघितलंय. आणि सच प्रिटी विमेन ज्या दोघी बहिणी आहेत, ज्या दोघी ऍक्ट्रेसेस आहेत, इट इज क्रेझी. तुम्हाला अजून कसं कास्ट नाही केलं होणार आता बघ तुझे शब्द आणि हे झालं तर मग मला काहीतरी त्याला लक्षात ठेव. पुष्कळ कार्यक्रमात सोफ्यांवर बसलेल्यांचं लोकांचं खूप काय काय वेगळं वेगळं करिअर होतं. तुझ्या सोफ्यावर पण काहीतरी या काउचवर आज कास्टिंग झालेलं आहे. एका स्टुलावर बसलेलं एक दिशा एक महत्वाचा प्रश्न की आपण सगळ्यात सिरियल ऍक्ट्रेस सगळ्यांनी आपण सिरियल्स केले. आपल्याला ना पटकन फिल्म्स मिळत नाहीत. एक छाप पडतो की ही जो मुद्दा म्हणाली जरी मराठीमध्ये असं नसलं की हे टेलिव्हिजनवाले हे नाटकवाले ते सिनेमावाले असं जरी नसलं तरी टेलिव्हिजनचे चेहरे बरेच वेळेला फिल्म्समध्ये दिसत नाहीत अनलेस अँड अंटिल त्या चेहऱ्यामध्ये तो एक कॅरेक्टर असेल तर ते कॅरेक्टर मिळतं. पूर्णपणे लीड म्हणा किंवा असं नाही मिळत. याबद्दल तुमची काय मत आहे? आणि त्या एका ग्रुपिझम विषयी. आणि त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे की फिल्ममध्ये ना खूप ग्रुपिझम आहे, खूप ग्रुप्स दिसतात आणि आपण आपलाच एवढा ग्रुप आहे आपण कुठल्या ग्रुपमध्येच नाहीये. याच्याविषयी काय वाटतं? मला असं वाटतं की आपण डेली सोप्स करतो, डेली सोप्स रोज घरात दिसतात, बेसिकली लोक ऐकतात, त्यामुळे आपण कुठेही गेलो तर अरे तुम्ही त्यातल्या त्या असं लोक ओळखतात. आता हे झालं ऑडियन्सचं मत. पण इन जनरल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू ती सिरियल मध्ये ती रडणारी बायको असते तशी तुझी ती चेहरेपट्टी आहे किंवा तू तर आधी खूप वॅम्प केलेत ना त्यामुळे तुझं ते आहे. आम्हाला वेगळं टाईपचं कॅरेक्टर तर त्यांना इतकं ते डोक्यात बसलेलं असतं की ही अशा टाईपच्या अशामध्ये पटकन जाऊ शकते. सो त्यांनीच ते इतकं ठरवलेलं असतं. नो डाऊट ते ऑडिशन घेतात आणि ऑडिशन वरतूनच बऱ्याच गोष्टी ठरतात पण तरी ती एक इमेज झालेली असते. तर ते समहाऊ इतकं पटकन बदललं नाही जात त्यांच्या माइंडसेट मध्ये. बोल ना. असं हिच्यावरनं मुद्दा लक्षात आला म्हणून मला असं वाटतं की आपल्याच इंडस्ट्रीतल्या म्हण किंवा आपल्यापैकीच काही लोकांनी अभिनेता किंवा अभिनेत्री ह्या सगळ्याचपेक्षा माध्यमांना महत्व दिलंय. म्हणजे आपण माध्यमांकडे जास्त बघतो. मग हे टीव्ही आहे, हे OTT आहे, हा चित्रपट आहे आणि हे थिएटर आहे. असं 4 माध्यमांचं एक कंपार्टमेंट्स केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये सगळीकडे सगळे ऍक्टर्स त्यांना चालत नाही. हे हल्ली झालंय कारण आता तू काय किंवा मी काय तर ताईनी पण सगळ्यांनीच सिनेमे केलेले आहेत, थिएटर केलेलं आहे आणि सिरियल्स पण केलेले आहेत. आणि आपल्या एका वेळी सिरियल्स आणि सिनेमे चालू आहेत
असंही काम आपण केलेलं आहे. मी एका वेळेला गंधफुलांचा करत होते, त्याच वेळेला मी गेटवेलसून नाटक करत होते आणि त्याच वेळेला माझा कापूस कोंड्याची गोष्ट पण रिलीज झाला होता. सो तिन्ही माध्यमात एकत्र मी काम करत होते. पण मला असं वाटतं की हल्ली असं झालेलं आहे की मे बी हा माझा थॉट असेल की आपण बरेचदा सो कॉल्ड फेस व्हॅल्यूला आजकाल खूप महत्त्व देतो. कुठल्याही ऍक्ट्रेसच्या किंवा ऍक्ट्रेसच्या काम करण्याच्या कुवतीपेक्षा त्याला किंवा तिला किती फेस व्हॅल्यू आहे ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं. आणि माध्यमांचं जे कंपार्टमेंट्स केले आहेत ते जास्त दुःखद आहे असं मला वाटतं. असं नाहीये की डेली सोपमध्ये काम करणारा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस थिएटर करू शकणार नाही किंवा सिनेमा करू शकणार नाही. पर अगर इसको रोज 8 बजे देख रहे लोग तो फिल्म में क्यों नहीं, असा जो थॉट आहे, हा जो थॉट आहे हा हल्ली मला वाटतं आणखी जास्त प्रकर्षाने यायला लागलाय. कारण रोज दिसणारे चेहरे परत आम्हाला दाखवायचे नाहीत, मग आम्ही काहीतरी रिअलिस्टिक कॅरेक्टर्स घेऊ. पण मग कुठेतरी मला असं वाटतं की मग त्या ऍक्टर आणि ऍक्ट्रेसची कुवत बाजूला राहते. सो फेस व्हॅल्यू हा जो एक भाग आलाय. पण मला असं वाटतं की जर तुम्ही काम दिलं नाही किंवा त्या ऍक्टर ऍक्ट्रेसनी काम केलंच नाही तर ती फेस व्हॅल्यू क्रिएट होणार कशी. माझी तर मी करू शकत नाही, कुणीतरी काम दिल्याशिवाय. आणि जसं म्हटलं की सगळेच म्हणतात की बेचना आना चाहिए, लेकिन एटलीस्ट आपको प्लेटफॉर्म तो मिलना चाहिए. तो आप जाके बेचोगे, तो आप जाके काम करोगे. समोरच्या व्यक्तीला मेहनत नाही घ्यायची, त्याला रेडीमेड पाहिजे. मला असं वाटतं की ही माध्यमांची फारकत आणि कुवत हे सगळं सोडून फेस व्हॅल्यू आणि ह्या भरोशावर किती, अर्थात ते गणित बरोबर आहे की या भरोशावर किती गल्ला कमावणार फिल्म किंवा किती गल्ला कमावणार नाटक हे सगळं आहेच त्या याच्यामध्ये. पण त्या कर्मात कुठेतरी नुकसान होतं चांगल्या ऍक्टर ऍक्ट्रेसेस. काही लोक असे आहेत या इंडस्ट्रीमध्ये की ज्यांचं म्हणणं असं आहे की अच्छा तुम्ही टेलिव्हिजन मध्ये करता काम, म्हणजे टेलिव्हिजनचा अभिनय आणि सिनेमाचा अभिनय ह्याच्यात फरक असतो. फरक असतो का तर हो असतो. पण तुम्ही नका ना ठरवू की समोरच्या व्यक्तीला हा फरक करता येतो आहे की नाही करता येत. नका ठरवू. तुम्ही त्याची कुवत तुम्ही नका ठरवू. तुम्ही जजमेंट म्हणजे तुम्ही बघितल्याशिवाय कसं काय ठरवता. म्हणजे डेली सोप केल्यानंतर कुठलाही अभिनेता अभिनेत्री लेखक दिग्दर्शक ऑल टेक्निशियन्स पण म्हणते मी हे करप्ट होतात. हे जे आहे करप्ट इन द सेन्स क्रिएटिव्हली करप्ट होतात असं जे एक कुठेतरी डोक्यात आहे लोकांच्या. तर मला असं वाटतं की हे चूक आहे. माझ्यासोबत सगळ्यांच्या बाबतीत नाही ना, मला होत नाही अशातला भाग नाही, होत असेल पण हे सगळ्यांच्या बाबतीत यू कॅन जज एव्हरीवन इन अ सेम प्लॅटफॉर्म. मी एक प्रोजेक्ट करत होते तर त्या प्रोजेक्टमध्ये मी जनरल भेटायला आणि असं सॉरी एक प्रोजेक्ट मध्ये मी भेटायला गेले होते जनरल, कारण की माझ्याशीच ओळखीचे लोक होते असे. तर मी तिथे ज्या अटायर मध्ये गेले तर ती समोरची व्यक्ती मला बघून पहिला हे अरे आपलं हे जे कॅरेक्टर आहे हे सेम असंच आहे रे, कमाल कमाल, मी कास्टिंग करते कम्प्लीट असं झालंय. आणि मग थोड्या वेळाने असं तर पण आता काय काम चालू आहे तुझं. मी अशी सिरियल करते. हो अच्छा सिरियल करते का. मला तिथेच कळलं की माझं कास्टिंग कॅन्सल झालं. म्हणजे तिसऱ्यावर मला 2 उलट अनुभव असं अरे अच्छा ओके फाईन. मग मी म्हटलं पण मग माझं म्हणजे प्रॉब्लेम काय. अरे नाही ते सिरियलचे लोक ना मग ते जरा असं म्हटलं म्हणजे मला तू कारण सांग की मी सिरियल मध्ये काम करते म्हणून तू माझं कास्टिंग नाही करणार. हे तू नको ठरवस ना. मला तू ते काम करू दे, माझं ऑडिशन घे वाटलं असतं तू, मी तुला प्रूव्ह करते. मी अभिनय फाईंड केला किंवा मी ते कॅरेक्टर तू जे सांगतोयस ते मी उभं नाही करू शकले तर तू मला कास्ट नको करू. करेक्ट. पण त्या लेवल पर्यंत पण जात नाहीत लोक. हे मला म्हणायचं. तू म्हणून उलटा अनुभव असा होता की मी सिरियल मध्ये कॉप करत होते म्हणून ते काम बघून मला फिल्म मध्ये कॉप मिळाला विच वॉज अ गुड रोल. सो असंही होतं बरेचदा. मी जे म्हटलं की समोरचा माणूस जर जज करणारा नसेल तर दोन्ही अनुभव येतात. हाही येतो आणि हाही येतो. त्यांना मेहनत करायची नाही आहे कारण की तू रेडीमेड फेमस असं. सो चेहरा खूप एक्सपोज झालाय. आम्हाला असे जास्त एक्सपोज न झालेले चेहरे फिल्मसाठी हवेत सो दॅट लोक
काहीही डोक्यात विचार न ठेवता तुमच्याकडे एक नवीन कॅरेक्टर म्हणून बघतील. आणि मला मुळात ना त्या लोकांचा भयंकर राग येतो आणि प्लीज त्यांनी माझ्यासमोर म्हणावंच की जे म्हणजे असतात ना टेलिव्हिजन, ओ माय गॉड टेलिव्हिजन करताय तुम्ही फिल्मवाले आहेत, मग तुम्ही फिल्मचं प्रमोशन करायला टेलिव्हिजनवर काय येता? तुम्हाला गरज टेलिव्हिजनचीच पडते, कारण घराघरात मी आजकाल फिल्मसाठी हे करतो आहे वगैरे असं म्हटल्यानंतर मग तुम्ही हळूच टेलिव्हिजन करायला येता, कारण की तुम्हाला पैसे टेलिव्हिजन मध्येच मिळतात. वेन इट कम्स टू ब्रेड बटर एव्हरीवन ओके, म्हणजे तुम्हाला पैसे हवेत तर तुम्ही टेलिव्हिजन करता, तुम्हाला प्रमोशन करायचंय तुम्ही टेलिव्हिजन करता, पण स्टँडर्ड वाईज फिल्म मोठी आहे टेलिव्हिजन नाही. हे तुम्ही कसं ठरवता? मला असं वाटतं हे इतकं दुर्दैवी, म्हणजे हे म्हणणारे पण मला असं वाटतं की काय म्हणतो अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली लोक आहेत. कारण टेलिव्हिजन एक चल मी म्हणते पॉप्युलॅरिटी असेल, पैसा असेल, ते सगळं तू बाजूला ठेवलंस तरी टेलिव्हिजन एका ऍक्टरला जेवढी कॅमेराची प्रॅक्टिस देतो तेवढं कुठलं माध्यम देत कुठलंच नाही. म्हणजे मी 2 वर्ष जी एक सिरियल केली सोनी टेलिव्हिजन वरती, राऊंड ट्रॉली सेटअपचा एक सीन जर असेल, म्हणजे असे आम्ही दिवसाला 4 सीन करायचो, ज्याच्यात कधीतरी मी ट्रॅकवर चालत भले मोठ्या लाईन्स बोलतीये किंवा आज राऊंड ट्रॉली सेटअपच आहे, याच्यानंतर हे त्याच्यानंतर ते. आज आम्हाला उचलून कुठलंही तू हिंदीतल्या मोठ्या ह्याच्यावर ठेवलंस तर मला कधीच इक्विपमेंट किंवा मला या पूर्ण ह्याच्याशी डील कसं करायचं याचं प्रेशर येणार नाही, बिकॉज आय हॅव डन दॅट. आता ही प्रॅक्टिस मला अजून कुठल्या माध्यमाने दिली आहे? सेम खरं तर म्हणजे माध्यम कमी नाहीये. मी जेव्हा अभिनय देव यांच्या बरोबर मध्ये एक हिंदी फिल्म शूट केली आणि ती अजून यायची रिलीज व्हायची, आय होप ती लवकर होईल, पण त्यावेळेला जसं ही म्हणाली तसं आम्ही फिल्मवर शूट केलं आणि फिल्मवर मी पहिल्यांदा शूट करत होते. आपण किती आधी फिल्मवर शूट करायचो आणि त्यांनी आता तो काळ दाखवण्यासाठी फिल्मवर शूट केलं होतं. सो अगेन मला खूप फायदा झाला थिएटर ऍक्टर असल्यामुळे. आणि जसं मगाशी मी म्हटलं की चांगले अनुभव म्हणजे मी त्यात एक राजस्थानी बाई आहे की मराठीचा लवलेशही नाही, वेगळंच एक गावातलं कॅरेक्टर, राजस्थानी कॅरेक्टर जे त्यांना कुठून माझ्यात दिसलं मला माहिती नाही, पण त्यांनी ते माझ्याकडनं करवून घेतलं, काढून घेतलं. जे आपण म्हणतो की ऍक्टरची कुवत त्यांना कळली आणि मी करू शकेन, मी ते एक्झिक्यूट करू शकेन ह्याची खात्री त्यांना वाटली, ह्याचा मला आनंद झाला. आणि फिल्मवर शूट करू शकले मी, कारण मी थिएटर केलेलं आहे, कारण मी कॅमेरा केलेला आहे डेली सोपचा, आणि मला काहीच वाटलं नाही. जे आम्ही 4-4 मिनिटाचे सीन रिहर्सल करून सलग फिल्म कॅमेरावर शूट केले, तर इट वॉज इझी, इट वॉज अ केक वॉक फॉर मी. तर मला त्यांनाही असं झालं की अरे हिला छान येत असं टेक्निकली पण जे अगेन आपण त्याच्यावरच येतो की तुम्ही त्या अभिनेत्याची, अभिनेत्रीची किंवा लेखक, दिग्दर्शक आणि कुठल्याही टेक्निशियनची कुवत ठरवू नका आणि जज करू नका. आय थिंक टू स्टार्ट विथ एक आता खूपच सुंदर फिल्म बाई पण भारी देवाजी आली, त्या फिल्मचं उदाहरण बघून तरी, कारण सगळ्या 6 वाकबगार अभिनेत्री या टेलिव्हिजन ऍक्ट्रेसेस आहेत आणि त्या फिल्मने जो बिझनेस केलाय आणि त्या फिल्मने जे यश पाहिलंय, आय थिंक हा एक माइलस्टोन समोर बघितल्यानंतर हे बदलावं. आपण ज्या विषयावरती आता इतकं बोलतोय आणि जो त्रास आहे आपला, तो आय थिंक तो इथून पुढच्या आणि आपल्यासाठी लोकांसाठी पण पोस्ट दिस फिल्म एटलिस्ट. मला असं वाटतं की मी फक्त फिल्म करते किंवा करतो असं म्हणणारे जे एक ठराविक लोक आहेत, त्यांना लॉकडाऊन मध्ये कळलं असणार आहे. अल्टिमेटली लॉकडाऊन मध्ये बाकी सगळी माध्यमं बंद होती आणि फक्त डेली सोप्स ठराविक आपल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लॉकडाऊन नंतर स्टार्ट झाल्या होत्या हळूहळू. सो हे एक आहे, हे शाश्वत आहे आणि आपण काही नाही तर अल्टिमेटली इथेच येतो हे बऱ्याच लोकांना कळलं असणार आहे. बोलणार नाहीत कारण का असं करून खूप बोलून ठेवलेलं असतं त्यांनी, पण खूप लोकांना जाणीव झालेली असणार आहे. आणि खूप लोक टेलिव्हिजनकडे परत आली पण. पोस्ट लॉकडाऊन आपण बघितलं तर खूप माणसं आपल्याला टेलिव्हिजनवर आलेली दिसली. सो पॉइंट इज, बॉटम लाईन इज, डू नॉट डिसरिस्पेक्ट एनी माध्यमांची फारकत करू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच. तसाच एक वेगळा मुद्दा मी मांडला म्हणजे ग्रुपिझमचा, की मराठीमध्ये हे मात्र प्रामुख्याने जाणवत आहे की ठराविक ग्रुप्स मधले लोकच ठराविक त्यांच्या सिनेमामध्ये असतात आणि दुर्दैवाने जर तुम्ही कुठल्याही ग्रुपचा भाग नसला तर आपल्यापर्यंत फिल्म येईपर्यंत खूप काळ जातो. म्हणजे मला असं वाटतं 2 वर्षात 2 फिल्म्स वगैरे आपल्याला, आणि 2 वर्षात 2 पण मी चांगला रेशिओ म्हणतेय, पण अशा फिल्म्स येतात. मला स्वतःला ग्रुपिझमचा वाईट अनुभव मी नाही म्हणणार. आता मराठी इंडस्ट्री छोटी आहे
सगळी माणसं सगळ्यांना माहिती आहेत, सगळे आपले मित्रमैत्रिणी, आपण सगळ्यांना प्रीमियर्सना भेटतो, पार्टीजना भेटतो, त्यांच्या फिल्मचं कौतुक करतो, ते आपलं कुठलं तरी जेन्युइन कामाचंही कौतुक करतात, पण त्यांच्या फिल्ममध्ये आपण कधीच दिसत नाही. मग असं वाटतं आपण स्ट्रगल म्हणजे काय करायचं, ते तर सगळे आपले मित्र आहेत, त्यांना काय सांगायचं मला काम दे, हे तर होत नाही. रोज गुड मॉर्निंगचे मेसेज करायचे, हॅलो गुड मॉर्निंग, त्यांनी हाऊ आर यू, कसं कसं हाय असं हाय हे काय मध्ये हे मध्ये नको. पण माझं म्हणणं आहे की हे करूनही काम मिळत नाही, पण त्यांना असं होईल हिला काय झालंय, येडी का काही, ते आपल्याला दिलेलं काम काढून घेते. नको हिला नको हिला काम गॉसिप होईल. आजकाल ही मला मेसेज आजकाल पुन्हा ते वेगळ्या अर्थाने घेतलं जातं. तर आपण काय, तुम्हाला या ग्रुपिझम विषयी काय वाटतं? म्हणजे मला तर वाटतंच की अरे यार, म्हणजे आणि असं नाहीये की पुन्हा की आपण ते रोल करू शकत नाही, म्हणजे असं असतं ना की अरे हा रोल तुला मी कसा देऊ भार्गवी, हा रोल. पण भागू हा प्रश्न ह्या ग्रुपसाठी इतका चुकीचा आहे, कारण आपण कोणीच कुठल्याच ग्रुपचे भाग नाही. तेच म्हणते, तुम्हाला वाईट वाटतंय का असाच माझा प्रश्न आहे. भाग नाही, आपला एक मोठा ग्रुप आहे बाजा, आपला एक मोठा ग्रुप. मला स्वतःला असं वाटतं, मी या गोष्टीकडे जरा पॉझिटिव्ह दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करते. म्हणजे वाईट वाटतं किंवा आपल्याला खंत वाटते हा भाग आहेच, पण मला असं वाटतं की मे बी त्या लोकांचा कम्फर्ट झोन ते बघत असावेत. म्हणजे आपण जेव्हा ग्रुपिझम करतो, इट कम्स अंडर अ कम्फर्ट झोन, की मला ह्या व्यक्तीबरोबर काम करताना बरं वाटतं, मजा येते, किंवा हा उत्तम ऍक्टर आहे किंवा हा उत्तम कॅमेरामन आहे, हा मुद्दाच नाही, पण ह्या व्यक्तीबरोबर काम करताना मी माझ्या झोनमध्ये खूप कम्फर्टेबली काम करू शकतोय किंवा शकते. तर मग मला असं वाटतं की ते लोक जुळत जातात आणि ते लोक जुळवून ठेवतात त्यांचं का होईना. किंवा कधी कधी आपण बघतो की एका गावातनं आलेले लोक खूप एकमेकांशी कनेक्टेड असतात. दुर्दैवाने आम्ही नागपूरवरनं आलेली लोक खूप कमी कनेक्टेड आहे. म्हणजे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक ह्या सगळ्या ठिकाणून आलेले जे कलाकार आहेत त्यांच्यापेक्षा आमच्या नागपूरवरनं आलेले लोक खूप कमी कनेक्टेड आहेत. तर हे जो कम्फर्ट झोन मध्ये काम करणं असतं, सो मला असं वाटतं त्यामुळे ग्रुपिझम जास्त वाढत असावा. म्हणजे उद्या मी काही केलं तर मला पहिले तुम्हा तिघांचा चौघांचा विचार येईल की ह्यात भार्गवी कुठे फिट बसते. एक्झाम्पल आहे, कारण का अभिजित गुरु आणि चंदू लोकरे यांनी जेव्हा पहिलं व्हेंचर त्यांनी स्टार्ट केलं आणि त्यांनी जेव्हा लेक माझी दुर्गा नावाची सिरियल, आपली लेक आहे, तोंडात येतं, अभिजित गुरु आणि चंद्रकांत लोकरे यांनी जेव्हा त्यांचं पहिलं व्हेंचर स्टार्ट केलं आणि लेक माझी दुर्गा ही सिरियल जेव्हा करायची ठरली, तेव्हा त्यांनी मला सांगितलंही नव्हतं. आणि जे ऑप्शन्स चॅनलकडे दिले जातात कास्टिंगसाठी, त्याच्यामध्ये माझं नाव ऑलरेडी दिलं होतं आणि आपोआप मी वरतून सगळ्या गोष्टी जुळल्या आणि झालं. तेव्हा मला असं झालं की अच्छा, ह्या साईडला आपल्या फेवरेबल साईडला. मला त्यावरून असं वाटतं की तो मे बी ते त्यांचा कम्फर्ट झोन शोधत असतील, पण त्यामुळे होतं काय की आपल्याला तीच लोक एकच वेगळं प्रोजेक्ट करताना दिसतात आणि तीच लोक एकत्र दिसतात आणि मग तो ग्रुपिझम तयार होतो. पण तो भेदून त्यांच्यात प्रवेश करणं हे थोडंसं अवघड असतं, कारण आपण येऊ देत नाही लोकांना आपल्या झोनमध्ये. सो तसं काही ठिकाणी होत असावं आणि त्यामुळे मला असं वाटतं हा ग्रुपिझम तुटत नाही आणि मग तो तसाच्या तसा टिकून आहे. मला अगदीच पटलंय आणि खरंच आहे, कारण एक इमोशनल कनेक्ट बनतो ना ग. म्हणजे ग्रुपिझम असेल किंवा इव्हन नेपोटिझम, तू मगाशी म्हणालीस, तर मला कधीच असं वाटलं नाही की नेपोटिझम. आता आम्ही फॉर एक्झाम्पल दुर्वाला लहानाची मोठी होताना मी बघितली. उद्या दुर्वा 2 वर्षांनी म्हणाली मला ऍक्ट्रेस व्हायचंय आणि मी प्रोडक्शन हाऊस चालवायचा जर विचार केला, मी पहिला चॉईस दुर्वाला नाही का ठेवणार, कारण ती माझी आहे. ह्याच्यामध्ये आता ह्याला एक काहीतरी खूप चकचकीत नाव नेपोटिझम दिल्याने तिला बिचारीला त्याच्याबद्दल लोकांनी शिव्या घालाव्या असं काही नाहीये. इट इज आय थिंक ना ते बॉर्न ऍट द राईट टाइम ऍट राईट प्लेस, की तुम्हाला इमोशनल कनेक्ट असेल किंवा तू म्हणालीस तसं एकमेकांची सवय असेल, कम्फर्ट झोन असतो. की आता एवढ्या सगळ्या ह्याच्यात अनेकदा जसं म्हणालीस ना तू की मेहनत नसते घ्यायची, की आता नवा माणूस शोधा रे, मग त्याला ग्रूम करा रे, त्याला ती व्यक्ती आणि माझी कम्पॅटेबिलिटी एका पेजवर आणून काम करायला लावण्यापेक्षा आय जस्ट नो संविधान नोज मी. त्यात पण आपण स्वतःला एवढं मोठं करूया की समोरच्या व्यक्तीला. माझा आधीचा मुद्दा होता की फेस व्हॅल्यू,
जो मुद्दा मगाशी मी मांडला की अगेन यू हॅव टू क्रिएट युअर फेस व्हॅल्यू. मग त्याच्यासाठी परत काम शोधणं आलं, मग त्याच्यासाठी परत हा ग्रुपिझम तोडणं आलं. सो इट इज सो इंटरकनेक्टेड आणि इंटरवोवन की हे इट्स अ नेट. अजून असं एक हल्ली आजकाल मुद्दा न झालाय, सोशल मीडियावरनं तुमचं कास्टिंग केलं जातं. पण त्या निमित्ताने मी प्रेक्षकांशी बोलते किंवा बघतच तुझं पॉडकास्ट खूप फेमस आहे आणि प्लीज बघा. आणि या निमित्ताने मी सगळ्यात दिग्दर्शक, लेखक किंवा इतर ऍक्टर्स किंवा इतर जे ग्रुप्स आहेत छान छान आणि ते खूप छान काम करतात. सो मी त्यांना सांगेन की प्लीज वेगळे वेगळे काय म्हणूया आपण कॉम्बिनेशन्स करा, वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स करा. यू नेव्हर नो की त्याच्यातनं आणखी जास्त काहीतरी क्लिक होईल आणि आणखी छान काहीतरी क्रिएटिव्ह होईल. आपण जे म्हणतो की माझा सिनेमा आहे, माझा मराठी सिनेमा आहे, माझं मराठी थिएटर आहे, माझी मराठी टेलिव्हिजन आहे, तर मला असं वाटतं की माझं म्हणण्यासाठी आधी आपलं करायचं सगळ्यांना, तर ते माझं होत जाईल. सो प्लीज याच्याकडे लक्ष द्या आणि एकत्र येऊन जेवढं शक्य होईल हेवे दावे विसरून, कोणाचं काय मनात असेल तर ते सगळं विसरून मला वाटतं कॉम्बिनेशन्स करून पहा. परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स जेवढे होतील तेवढे क्रिएटिव्ह गोष्टी जास्त चांगल्या होतील. मग अशी माझा अर्थ राहिला प्रश्न की आजकाल एक कास्टिंग सोशल मीडियावरनं खूप व्हायला लागलं की तुमचे फॉलोअर्स किती आहे, ब्लूटिक आहे आणि ब्लूटिक जुनं झालं टॉकिंग अबाउट कोणाचे ब्लूटिक्स आहेत सध्या. आता पैसे दिले ना ब्लूटिक, आता तो प्रश्नच नाही. पण हे होतं, ह्याचा तुम्हाला कधी फटका बसलाय का ब्लूटिकचा? म्हणजे ब्लूटिकचा नाही, सोशल मीडियाचा फटका अजून तरी बसला नाहीये. बसला असेल तर मे बी ओटीटीचं काम अजून आलं नसेल, हा एवढाच बसला आहे. पण अगेन ओटीटी वरती काय टाईपचं काम मी करू शकते किंवा माझे काय काय त्याच्यातले कम्फर्ट झोन आहेत, हा माझाही माझ्या साईडनी एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्यामुळे ह्याचा अजून मला फटका बसलेला मला तरी जाणवत नाही. जोपर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये माझं कास्टिंग होण्यासाठी ऑडिशन मागतायत तोपर्यंत हे मला फटका बसत नाही असं मला वाटतंय. उद्या मला कुठेतरी म्हणलं की आम्ही तुला कास्ट करतो, तू सोशल मीडियावरती असं काहीतरी नाचतानाचं रील करून टाक ना, तुला डान्स येतोय का आम्हाला कळेल, तेव्हा मला असं वाटेल की अच्छा आता हे सगळं वेगळ्या साईडला शिफ्ट होतंय आणि आता इथे तुम्हाला ज्या टाईपचं हवंय त्याची ऑडिशन करून पाठवण्यापेक्षा तुम्ही आतापर्यंत काय टाइमपास करून टाकलाय, मी टाइमपासच म्हणेन रील्स किंवा इंस्टाग्रामवरच्या ह्याला, त्याच्यावरून असलेल्या मटेरियलला बघून ही ह्या टाईपचं करू शकते, ही हे असं करू शकते, हे जे जज केलं जातं, तर मग ते मग खूप त्या साईडला जाईल. पण अजून तरी तसं नाहीये, कारण का त्यांना पर्टिक्युलर साच्यात बसणारी ही असं करू शकते का, मग इथे बिटवीन द लाईन्स तिने काय रिॲक्शन घेतली हे इतकं बघितलं जातं. सो तसं मला तरी अजून फील झालं नाहीये. सो सोशल मीडिया बेसिकली काय माहिती का, ह्याच्यावरनं कास्टिंग होतं का, हो, याचा काय म्हणतो फरक पडतो का की अरे बापरे तुमचं एवढे फॉलोअर्स नाही आहेत का, थांब जरा हिच्यापेक्षा हिचे फॉलोअर्स थोडे जास्त आहे, आपण बघू ही जरा बेटर करत असेल, 19 असेल ना, ही 20 आहे, ही 19 आहे, तरी हिला कास्ट करू, ह्याचा फरक. मग मला म्हणायचं की आपण किती गोष्टींना नावं ठेवणार, की आता हे ग्रुपिझम आहे, अरे देवा हे ग्रुपमध्ये काम देतात, अरे हे, मग आपण आपल्याला अपग्रेड करायला कधी शिकणार. आपण म्हणतो ना की जसं आता अभिनय, पण 1857 सालचा अभिनय आणि आताच्या अभिनयामध्ये फरक आहेच ना, तुम्ही स्वतःला अपग्रेडच करत गेलात ना. बरोबर. मग मला वाटतं की तुम्ही नावं नका ठेवू, तुम्ही अपग्रेड करा स्वतःला. हा आता अपग्रेडेशन मध्ये तुला काय डिग्निटी ठेवून तुला अपग्रेड करायचं आहे हे तू ठरवणार. करेक्ट. म्हणजे वेडेचाळे करायचे आहेत की नाही करायचे आहेत हे तू ठरायचंय. आपण माहोल मुली करत असताना सुद्धा आपण वाटेल ते करू शकतो किंवा वाटेल ते बोलू शकतो, पण आपण त्याच्यात कुठल्याही भाषेचा अपमान करत नाही, कोणाच्या भावना दुखावू देत नाही आणि ते ठरवून आपण चांगला कंटेंट लोकांपर्यंत जाईल, ती मजा आपल्याला येईल. काही उपर मला असं वाटतं तुला सोशल मीडियावरनं एक काम मिळेल, परत एक काम मिळाल्यानंतर त्या कामात तुला प्रूफ करायला लागेल, त्याच्या भरोश्यावर तुला दुसरं काम मिळेल. बरोबर. फक्त सोशल मीडियावर तुझे रील्स चांगले चालतात किंवा तुला एवढे मिलियन लाईक्स आहेत म्हणून तुला पुढचे 10 प्रोजेक्ट मिळतील का, तर नाही. तुला तू छान रील करतेस किंवा हे करतेस म्हणून तुला एक प्रोजेक्ट मिळेल, अरे इसके फॉलोअर बहुत है, इसको एक रील देते हैं, एक शो देते हैं, एक शो मिलेगा, पण तुला तुझ्यात प्रूफ करायला लागेल ना, है की नाही. मग अगेन स्ट्रगल तुला नंतर आहेच, तू आधीचा स्ट्रगल नाही करणार जो आम्ही केलेला आहे, पण पुढचा तुला करायचंच आहे. आणि शेवटी 10 सेकंदाचा अभिनय आणि 3 तासाचा अभिनय ह्याच्यात फरक आहेच. तू कोणाच्या तरी डायलॉगवर अभिनय करते आहेस आणि तुला तुझे डायलॉग म्हणायचे आहेत, ह्याच्यातला फरक परत तुला दिसतोच ना तिथे. करेक्ट करेक्ट. सो ते नशीब आहे ना,
हे तुम्हाला मग ते सांगतच की हे होणार आहे. तो स्ट्रगल तसा आहे. तो आपण आता विषय जो झाला की एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं, त्याला स्ट्रगल चुकलाच नाहीये. पण मला हे जे तू म्हणालीस आता ते मी ऍक्च्युली माझ्या आयुष्यात अप्लाय केलं मृणालताई. आम्ही देवदासचा जो उल्लेख केलास, देवदास जेव्हा करत होतो, देवदासमध्ये मी पारो प्ले करत होते. आता सगळ्यांना माहितीये देवदास चंद्रमुखी, पारो हे प्राईम कॅरेक्टर असेल. माझ्या बरोबरची जी चंद्रमुखी आणि जो देवदास होता ते तेव्हा, म्हणजे मी सांगते 2018चं, तेव्हा ते ब्लू टिक्ट होते आणि त्यांचे फॉलोअर्स जास्त होते, त्यांच्या मनाने माझे कमी होते. आय स्टील रिमेंबर त्या दरम्यान प्लेइंग अ लीड रोल प्रमोशन्सच्या वेळेस मेजर इंटरव्ह्यूजला मला त्यांनी ऑफ नव्हतं केलं, बरोबर, कारण मी ब्लूटेक नव्हते. आणि हे त्यांनी मला सांगितलं, म्हणजे त्यांचं सोशल मीडिया हँडल जो करणारा होता त्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा, त्यांनी सांगितलं मॅम ऍक्च्युली आपके फॉलोअर्स कम आहे, तो यू शुड बी पोस्टिंग एव्हरी डे अँड आय एम ट्राईंग की आपल्या लॉन्चच्या आधी जर तुमचं ब्लूटेक झालं तर कसं ऍटलीस्ट आमचे तिन्ही लीड्स ब्लूटेक असतील. आणि मला फार वाईट वाटलं होतं तेव्हा की म्हणजे तुमच्या आज एवढ्या मोठ्या इंडियन ब्रॉडवे NCPAच्या एवढ्या मोठ्या स्टेजवरती आज जेव्हा मी उभी राहते तेव्हा मी गाऊ शकते, मी नाचू शकते, मी चालता चालता उडतीये आणि मी लिहिलेल्या काही नजम या नाटकात वापरल्या जात आहेत. म्हणजे मी असं म्हणायला हरकत नाही की अमंगस्ट ऑल द ऍक्टर्स आय एम मोस्ट इक्विप्ड. आणि येट माझा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत आहे टाइम्स साठी, हे का तर मी ब्लूटेक नाहीये. तर मला तेव्हा वाईट वाटलं, पण दिस इज व्हॉट आय डिड मृणालताई. माझं मी म्हटलं की बघ, आपल्याला इफ दिस इज हाऊ द वर्ल्ड इज ना, आय विल हॅव टू मे अपग्रेड माय सेल्फ अकॉर्डिंग टू द वर्ल्ड अँड हाऊ, देन आय विल डिसाइड दॅट. ती ग्रेस माझी मी शोधेन की मी काय करून करेन. पण एका पॉइंट नंतर आजही मला असं होतं की मी 4-4 दिवस एकही पोस्ट टाकणार नाही. इफ आय डोंट हॅव अ गुड पिक्चर मी नाही पोस्ट करणार. पण व्हेनेवर यू गो टू माय वॉल, तुम्हाला प्रत्येक फोटो प्रत्येक व्हिडिओ हा दर्जेदार दिसला पाहिजे, त्याच्यामागे काहीतरी विचार पाहिजे, खाली काय कॅप्शन लिहिलेलं आहे ह्याला काहीतरी ग्रेस आणि क्लास पाहिजे. पण आय दॅट वॉज द टाइम आय डिसाइडेड दॅट आय विल जाणार ना. म्हणजे शेवटी बेसिक काय, तुझं टॅलेंट ही एकमेव गोष्ट टिकून राहणार. त्याच्यामुळे ही जी हवा आहे ना की आता ह्याच्यावर ना कास्टिंग आहे, ही पण जाणार. एक खूप आधी असं एक हे होतं ना की त्या म्हणजे हे कास्टिंग आहे तर मग हेच लोक पाहिजे, तीच लोक पाहिजे, हे असं आता ते नाही राहिलं है ना. आपण ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्ही किती छान ऍक्टिंग करताय ह्याच्यावरती पण कास्टिंग होतं. हेच होणार आहे शेवटी, तुमचं टॅलेंटच राहणार. कलाकार मरते उनकी कला नाही. दिस इज बी द म्हणजे अंडरलाईन हेच असणार आहे. असाच एक प्रश्न असतो मानधनाचा. कायम आता मराठीत कितपत आहे माहित नाही, पण हिरोला मानधन जास्त असतं आणि हिरोईनला मानधन कमी असतं आणि आपल्याला माहिती असतं. काय ग म्हणजे ओके, आपण फेस मी केलं. आमचं बजेट खूपच कमी आहे मॅडम. इतर पहिली वेळच हिरो हिरोईनचं जाऊ दे, पण मला असं माझंच मागच्या कामापेक्षा जास्त द्यावं. पण मला काहीतरी भाजी विकायला बसला. एक बट मला जे आहे ना, टेलिव्हिजन हा असा मीडिया आहे जिथे बाईलाच मानधन जास्त असतं. बाई मगाशीच आम्ही एक पॉडकास्ट म्हणजे आधीच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला जाणवेल की सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी आले होते. ते म्हणाले टेलिव्हिजनवर अमिताभ पण बाई आहे आणि गब्बर पण बाई. टेलिव्हिजनचा मीडिया बाईलाच खूप रिस्पेक्ट आहे. त्यामुळे आणि आपण सिनेमे कमी करत असल्यामुळे हा आपल्यापर्यंत प्रश्न. आणि नाटकात मला असं वाटतं मराठी नाटकात समसमान आहे. तुम्ही नाटकाशी किती प्रामाणिक आहात त्या कास्टिंग त्या व्यक्तीप्रमाणे त्याचं मानधन ठरत असतं. तुला किती फेस व्हॅल्यू आहे त्यावर पण नाटकाची फेस व्हॅल्यू ना. म्हणजे एक आता एक प्रोड्युसर आहे आपल्या, म्हणजे तुझ्या नावावर किती बुकिंग म्हणजे किती तिकीट खपल्या जातील त्याच्यावरनं मानधन. हे कनेक्टेड टू इधर तुम्ही टेलिव्हिजन ऍक्टर आहात का, तर तुम्ही नाटकाशी प्रामाणिक. तुम्ही आज असे अनेक नाटकात काम करणारे लोक आहेत जे टेलिव्हिजन फिल्म काहीही करत नाहीत, नाटक करतात. तरीही तुम्ही सिनेमातले 4 लोक आणि टेलिव्हिजन मधले 4 लोक एकत्र धरून त्यांच्या समोर उभे करा, त्यांचं बुकिंग जास्त डिवोटेड टू थिएटर. त्यांनी जेन्युइनली थिएटर किंवा त्यांची फेस व्हॅल्यू हे थिएटरमध्ये एवढी ग्रेट आहे की ते नोबडी कॅन बीट दॅट.
आणि त्याच्यासाठीच माहिती आहे लोक त्यांना तिकीट काढून बघायला तिकीट काढून बघायला. तसाच एक प्रश्न असा असतो कॉमेडी म्हणजे आता का मी या अर्थाने म्हणते कॉमेडी म्हणजे की आपण सगळ्यांना बॅगेज न घेऊन आलेल्या आहोत बरोबर. तुझ्याकडे तुम्ही एकटी आहेस, तुम्ही नागपूरहून एकट्या आलाय, तू पूर्ण नाशिक करून आलेली आहेस, मी मुंबईत. नो गॉडफादर. अशा स्त्रियांना बरेच वेळेला आपण ऑलरेडी कास्टिंग काउच केलंय पण कास्टिंग काउचला फेस करावं लागतं. येणाऱ्या नवीन पिढीचा हा शब्द आता किती त्या पिढीला कळेल हे पण माहिती नाही, कारण आता इतकं सगळं सोशल मीडियाने झालंय ना की हे करतानाही जसं तू म्हणालीस तसं चांगला फायदा असा आहे सोशल मीडियाचा की पटकन कोणी या मुद्द्यावर जात नाही. आता कमी जात असावेत की आपल्यापर्यंत त्यांना ते कास्टिंग काउच वाटत नसेल असं आपण समजूया, पण आपल्या वेळेला कास्टिंग काउच हा एक आजूबाजूला कानावर आलंय आपल्या. तेव्हा कास्टिंग काउच करणारे पण बिचारे इमॅच्युअर होते त्याच्यामुळे ते असे ओपनली आता ते इतकं सटल आता खूप क्लासी झालं किंवा सटल झालेलं आहे आता वाटेल असं झालंय आता. तुम्ही कधी फेस केलाय? कारण काय जेव्हा एकटी मुलगी आली आहे शहरामध्ये ती बऱ्यापैकी सॉफ्ट टार्गेट असते सगळ्यांचंच, मग ते आपल्या फील्ड मधलाच असेल असं नाही. मी कास्टिंग काउच वेगळ्या अर्थाने म्हणते, थोडं ओपन करते माझं अम्ब्रेला. मला असं वाटतं एकटी बाई राहते मग आजूबाजूचे लोक पण लक्ष ठेवून असतात, विचार करतात ही एकटी आहे ना. मग आपले शूट्स म्हणजे रात्री आपण उशिरा येतो जातो, आज हा ऍक्टर सोडतो, उद्या तो ऍक्टर सोडतो, परवा तो ऍक्ट्रेस एखादी सोडते, तिचा नवरा एखाद्याला म्हणतो चल मी सोडतो तुला. सो आपल्या फील्डमध्ये हे खूप घडतं आणि मग आपल्या कॅरेक्टर विषयी असॅसिनेशन म्हणा किंवा कॅरेक्टर विषयी आपल्या प्रश्नचिन्ह हे आपल्या आजूबाजूच्या लोकांचे पण खूप तयार होतात. आणि मग आपण ती कास्टिंग काउचची अमरेला थोडी मोठी करू की फक्त आपल्याच फील्डमध्ये नाही, हे आपल्याला सहन करावं लागतं ऍक्ट्रेस म्हणून. बायकांना तर करावंच लागतं पण विशेष ऍक्ट्रेसेसना तर करावं लागतं. आता आपण मगाशी म्हटलं तसं ते खूप सटल झालंय सगळं, पण हे कधी तुम्ही इंडिव्हिज्युअली, कारण तुम्ही सगळ्याच म्हणजे आपण सगळ्याच एकट्या मुंबईत राहिलेलो आहोत, तुम्ही कधी फेस केलायत का? हो डेफिनेटली. म्हणजे मी स्टार्टिंगला पुण्याहून जेव्हा मुंबईला आले तेव्हा मी पेईंग गेस्ट म्हणून पार्ल्यात राहत होते आणि तेव्हा मी नवीन पण होते, मुंबईलाच नवीन होते, मी काइंड ऑफ अमॅच्युअर पण होते, सगळंच नवीन होतं. आणि आपल्या इकडे ना इन जनरल एक इंडस्ट्रीमध्ये असं नवीन पाखरू आहे असं आमच्या ग्रुपचं नाव बदलून नवीन पाखरू इन द सेन्स की आपण खिल्ली पण उडवू शकतो, टार्गेट पण करू शकतो, वाटेल तसं बोलू शकतो, काही करू शकतो, किंवा जर मुलांचं काही वेगळं म्हणणं असेल तर लाईन पण मारू शकतो. सगळ्याच बाबतीत अवेलेबल सगळ्याच बाबतीत ते अप्लाय होऊ शकतं. सो तेव्हा मला मे बी तेवढं कळायचं नाही, नवीन नवीन अनुभव यायचे. पण मला एक हे जाणवायला लागलं होतं की आपल्याला इकडे खूप जागरूक राहायचं आहे आणि एक्सप्लोर मुंबई पण करतोय, इंडस्ट्री पण करतोय, सगळ्याच लेवलला करतो आहोत. तर जाणवायचं. आणि मग काही वर्षांनी जेव्हा व्हॉट्सअप आलं, व्हॉट्सअपमुळे तर इतकं पटकन चॅटिंग वरती तुम्ही इतकं छान रित्या इमोजी टाकून, स्माइली टाकून, आजकाल GIF टाकून वगैरे फ्लर्टिंग करू शकता की म्हणजे असं होतं की लोक खूप इझिली आपल्याला आपण ऍक्सेसिबल आहोत याच्यामुळे समजतात की जेवण झालं का, की सेंड मी अ पिक, जेवण झालं का काय म्हणते असं टाईपचं एक. आणि मग त्याच्यातून कम्युनिकेशन कुठल्या साईडला जातंय हे ह्याच्यावरून खूप व्हायचं. सो मला असं जाणवलं की इकडे हे खूप कॉमन आहे आणि हे अजूनही होतं. म्हणजे असं काही नाही की आता अरे ती मॅरिड आहे जाऊ दे वगैरे असं काही नसतं. आता तो ओपन आहे, ओपन आहे. त्या एखाद्या व्यक्तीचा मुद्दा काय आहे, ती व्यक्ती कुठल्या लेव्हलला आहे किंवा मी कुठल्या लेव्हलला आहे ह्याचं काही न बघता खूप सर्रास चालू असतं. आणि हे ऑब्व्हियसली कोणी ओपनली असं बोलून काही करत नाही किंवा मी ओपनली बघा बघा असं काही कोणी करत नाही. सो हे इंडिव्हिज्युअल लेवलला फील होतं. आणि मला ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट वाटते की मला माझ्या फॅमिलीचा, माझ्या सासरच्याही फॅमिलीचा, माझ्या नवऱ्याचा मेनली आणि माझ्या माहेरून सुद्धा पूर्ण सपोर्ट आहे, पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही शूटिंगला गेले, कुठे गेले, मी जे काय करते ते सगळं घरी जाऊन बडबडते. त्यामुळे मी ह्यांच्या बरोबर शूटिंगला गेले, ह्यांनी मला इथपर्यंत सोडलं, हे सगळं माहिती असल्यामुळे कोणी उद्या जाऊन काही सांगितलं तरी
सईला पाहिलं असं कोणी सांगितलं तरी माझी फॅमिली काही वेगळा विचार करणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे फील तर सगळ्यांनाच होतं, पण तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला किती सपोर्ट आहे आणि त्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंडंट असतात. मृणाल तू? वेडी, मला उत्तर द्यायची गरज आहे. माझ्याबरोबर कास्टिंग काउच करायचं कोणाची हिंमत आता नाही तू आता जेव्हा आलीस तर लोकांना कुठे माहिती ना तू कशी असते. नाही मी तुला खरं सांगू, ती आधी जास्त टेरर होती, आता ती जरा अगबाई इश्यबाई टाईप झालेली आहे. नाहीतर साडी वगैरे मध्ये ती आता दिसायला लागली आहे. पूर्वी गंजी आणि शॉर्ट्स मध्ये जायची, तेव्हा आधी जास्त टेरर होती. सो आता करतील कास्टिंग काउच, आता हिंमत करतील, पूर्वी शक्यच नव्हतं. पण मुळात ही जसं म्हणाली, मी बॅक ऑफ द माइंड माझ्या एक गोष्ट लक्षात होती की मला आई वडिलांनी खूप विश्वासाने एकटीला इथे पाठवलं आहे. मी नागपूरला राहत असताना जेवढी मवाली होते किंवा जेवढी म्हणजे बाईक चालवायची नाही मुलींनी म्हटल्यानंतर आपण मुद्दामून बाईक चालवायची, पांढल्यावर मुली जात नाही म्हटल्यानंतर अच्छा क्या बेटे बहन को मार रहा है वगैरे असं करून मुलांना मारायचं. प्लीज तिचा एखादा जुना फोटो शोधून तुझ्या या सगळ्यावर नाव म्हणजे मुलींनी ही गोष्ट करायची नाही म्हटल्यानंतर मी पांढल्यावरनं पान आणलंय, क्रिकेट खेळलंय, बाईक चालवली, हे सगळ्या गोष्टी केल्या. पण जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा एकच गोष्ट ठरवली होती की माझ्या आईवडिलांनी विश्वासाने पाठवलंय, ओके पहिले काय सांभाळायचंय तर डिग्निटी सांभाळायची, कॅरेक्टर सांभाळायचं, बाकी सगळं मी नंतर करेन. मग त्याच्यासाठी कॉन्शियसनेस की भैया काय करू मी आणि कशी वागू मी, की माझ्याकडे कोणाची नजर वर करून बघायची किंवा ऐकणं म्हणायची हिंमतच नाही केली पाहिजे कोणी. हा एक ऑरा म्हण किंवा हे जे एक आहे हे मी डे 1 पासून स्वतःचं ठेवलं की ती गोष्ट भैया माझ्या खांद्यावर कोण हात टाकेल हे मी ठरवेन, तू नाही ठरवायचंस. त्याच्यामुळे फॉर्च्युनेटली वाईट वाटलं कळलं आम्हाला, इट्स ओके फाईन. फॉर्च्युनेटली मला कधीच अनफॉर्च्युनेटली कोणी मला विचारलंच नाही किंवा अनफॉर्च्युनेटली चंदू इतका कोणी नीडरच नाही निघाला. चंदूनेच करून टाक. फॉर्च्युनेटली माझ्यापर्यंत ह्या गोष्टी आल्याच नाहीत किंवा मला ह्या गोष्टी डील कराव्या लागल्या नाही. आणि ज्या ह्या अंतराच्या लेवलला ज्या कोणी अप्रोच केला म्हण किंवा एक सिग्नल्स दिले म्हण, त्यांना करेक्ट ते सिग्नल्स कसे परतवायचे हे तेवढं ज्ञान मला होतं. सो फॉर्च्युनेटली अनुभव येण्याच्या पहिलेच ते लोक पळून गेले. सो थँक्यू. तुझं तर काय, हे बघ मी हसले तरी माझं हे कास्टिंग आउट होऊ शकत नाही, त्याच्यामुळे पळून जाते. पण मला खरंच जेन्युअनली असे अनुभव नाही आले, कारण आपण म्हणतो तसं की इट इज ऑलवेज डिपेंड ऑन यू की व्हॉट काइंड ऑफ वाईब यू आर गिव्हिंग. सो मला असं वाटतं की आपण सगळ्याच जणी डिझायरेबल आहोत पण डेंजरस आहोत, ही वाईब आपल्याकडनं जावी. सो मला असं वाटतं की आपसुकच डिझायरेबल आहोतच, प्रश्नच नाही. आपण डिझायरेबल आहोत पण तेवढाच डेंजरस पण आहोत. त्याच्यामुळे आपल्याला काय लिमिट पर्यंत क्रॉस करून आपल्याशी बोलायचंय किंवा आपोआपच मला असं वाटतं की तुमच्या वागण्यातनं समोरचा तुम्हाला रिस्पेक्ट देतो का नाही देत हे त्याचं तो ठरवतो. सो आपल्या 5ही जणी आपण जे आहोत ते इतक्या इंडिपेंडेंट काम करत आलोय. अगेन जे मी पहिल्या प्रश्नात म्हटलं की आपण कशावरच डिपेंड नाही. आज हा काम देईल किंवा तो काम देईल किंवा घरात काहीतरी काम मिळेल किंवा मला कोणीतरी गॉडफादर असेल तर काम करेन किंवा माझ्या नवऱ्याबरोबर मी काहीतरी काम करेन. तर हे काहीच डिपेंडन्सी नसल्यामुळे ती भीतीच आपल्यात नाहीये. मग ती भीती नाहीये त्याच्यामुळे समोरच्याकडनं येणारी कुठलीही कमेंट आपल्याला ना काय म्हणून आपल्याला त्याचं निगेटिव्ह वाटत नाही, पॉझिटिव्ह वाटत नाही. जे मला असं काय वाटतं की तुम्ही छान विचार करता, तुम्हाला आम्ही आवडतो, उत्तम, आम्ही आवडण्यासारख्याच आहोत, पण त्याचं मी काही वाईट वाटून घेणार नाही किंवा त्याचा मला गिल्ट घेऊन मी प्रेशर घेणार नाही किंवा आता हा माणूस मला काम देणार नाही ह्याचंही मला प्रेशर येणार नाही. सो मला असं वाटतं की ती डिपेंडन्सी खूप महत्वाची असते आणि ती आपल्या 5ही जणींमध्ये असल्यामुळे आपलं मला सेल्फ कॉन्फिडन्स जास्त महत्वाचा आहे. आणि मी तर कशी मी नाही हे केलं तरी मला काम मिळणार आहे. आमच्या पॉडकास्टमध्ये जुने फोटो लावणार. मी इतकी भोळी होते म्हणजे अशी वाली ओढणी टिकली बांगडी, म्हणजे आज मी तशी आली आहे थोडीफार, पण मी इतकी भोळी होते की म्हणजे ताईच्या आपण म्हणतो ना
पंखाखालचं पाखरू टाईपचं पाखरू आहे. वेगळं पाखरू होते मी एक. पण मला त्याच्यामुळे मग ती डिपेंडन्सी तोडून आपण जेव्हा सेल्फ कॉन्फिडन्स कडे जायला लागतो, पण तो ओव्हर पण व्हायला नको आणि तो अंडर पण व्हायला नको. इट हॅज टू बी अ बॉर्डर लाईन सेल्फ कॉन्फिडन्स. सो सेल्फ एस्टीम. पाखरू पण आपण डसू पण शकतो. क्या बात आहे. फ्लावर समजा क्या फ्लावर समजा क्या म्हणजे या सगळ्यांच्याच उत्तरात झालं. कारण एक तसं टिपिकल ट्राय करून बघू मेसेजेस वरती असं झाल्यानंतरच समोरच्याची तलवार, माझी तर आधीच 10 पावलं अलीकडेच तलवार निघते. त्यामुळे बरं, आय गेट दिस अ लॉट की तू ना जरा इंटिमिडेटिंगच वाटतेस पहिल्यांदा भेटलीस की माझी, तू फ्रेंडली असेल असं वाटत नाही. तर सुरुवातीला मला वाईट वाटायचं एकदम 10 वर्षांआधीचं की का असं आपण असं काही वागत नाही की आपण आगाऊ दिसू वगैरे. आता आय एम प्राऊड ऑफ इट. कारण ना नॉनसेन्स लोक वाऱ्यालाच उभे नाही. म्हणजे मी अवेलेबल आहे वाटण्यापेक्षा मी फटकळ वाटलेलं ऑलवेज बेटर. आणि ज्या कोणी एक इसम असे काही एक प्रोड्युसर होते ज्यांच्या बरोबर काम करतानाच्या दरम्यान काही अनुभव आल्यानंतर त्यांना म्हणजे ते तू प्रोड्युसर असेल तुझ्या घरी, इफ यू जस्ट कॅनॉट रिस्पेक्ट अ वुमन, इफ यू कॅनॉट रिस्पेक्ट अ आर्टिस्ट हू इज देअर इन युअर प्रोजेक्ट, तर तुम्ही कोणी असा तुम्ही तुमच्या घरी जा. आणि अपॅरेंटली त्याच्या पुढच्या प्रयोगांमध्ये त्यांनी मला नाही कास्ट केलं. आणि तुम्ही आधी तर तुम्ही कॅरेक्टरवरतीच जाल ना एखाद्या माणसाच्या की नाही तिने नाही म्हटलं करायला कारण तिला अमुक एका व्यक्तीबरोबरच काम करण्यात इंटरेस्ट होता, त्यांचं काय असं. तर मला सगळं तुम्ही कामावर जेव्हा बोट नाही उचलू शकत कारण तुम्ही इतकं चोख आहात कामावर, तर तुम्ही द फर्स्ट थिंग यू डू इज बायच्या बाबतीत चला कॅरेक्टरवरती येऊया. कारण ती तुम्हाला ती व्यक्ती मिळाली नाही ना, मग आपण यू डोंट नो हाऊ टू गेट बॅक. सो आय थिंक दॅट्स हाऊ इट इज. तुझं काम दिसतं त्याच्यामुळे त्याच्यावर कॅरेक्टर लपलेलं असतं त्याच्यामुळे त्याच्यावर कोणीही कसाही विचार करू शकतो. त्याचं पर्सेंट मला वाटत नाही असं आहे. म्हणजे एवढ्या लेवलला मराठी एवढूशी आहे सगळ्यांशी कनेक्टेड, सगळ्यांनी सगळं बघू की आपल्या याच्यात ना खूप लवकर आपण फॅमिली वाईब्स देतो. त्या लेवलला आपलं अपब्रिंगिंग असं आहे ना. मी आता ह्या प्रोजेक्ट मध्ये आहे ना, मग इथलं वातावरण कसं छान आणि किती व्यवस्थित ठेवायचं. मग वाटलं तर आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहू नाही राहू ते ठीक आहे, पण तिथे वातावरण आपण उत्तम ठेवतो, हसतो खेळतो, घरगुती म्हणजे डबा आण, हे कर ते कर, सगळ्यांना घेऊन चाल, अशा वाईब्स आपण सगळेजण देतात. आणि त्याच्यामुळे ते फॅमिली एक वातावरण सिरियल मध्ये होतं, एक पोषक वातावरणच तयार करण्यामागे. त्यामुळे मराठीत मला वाटत नाही एवढं. मला तुला पण विचारायचंय की तू तर सगळ्याच दृष्टीने खूपच जास्त, आम्ही सगळ्या जणीपेक्षा तू जास्त इंडिपेंडेंटली काम केलंस. तर तुला असा कधी आलाय का अनुभव की अरे यार म्हणजे मी एकटीने हे सगळं करतेय, सगळं तू सगळं स्वतः सांभाळलंयस आणि आज या लेवलला आहेस की आम्हाला तुझ्या कार्यक्रमात येऊन हे सगळं बोलायला मिळतं. इट्स अचीवमेंट. ऑफकोर्स इट्स अन अचीवमेंट. वी आर प्राऊड ऑफ इट. आणि कुणाचं काही अगेन मला काम द्या टाइप्स मेसेज न करता किंवा कुठलंही डिपेंडन्सी न करता तू हे केलंस. सो तुला कधी झालाय त्रास किंवा असं वाटलंय की नाही यार सोडून द्यावं हे, किंवा एकटं आहे तर लोक आलेच त्रास द्यायला असं होतं? नाही, खरंच नाही. मी त्या बाबतीत ब्लेस्ड म्हणेन. आणि आपण जे आता बोललो ना ते मी खूप त्यालाच पुढे नेईन की तुम्ही काय आहात ना त्याच्यावर खूप अवलंबून असतं. आणि मी सईचं वाक्य पुढे नेईन की माझ्या घरचे माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही उतार चढाव आले त्याच्यामुळे एक एकटी बाई जेव्हा असते, सिंगल वुमन असते, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकच ठरवतात की काय असू शकेल किंवा ती काय आहे, तिचं चुकलं असेल किंवा काहीही असेल. पण त्यावेळेला जे माझ्या घरचे माझ्या पाठीशी उभे राहिले ना, ज्यांना कोणाला ट्राय करायचं जरी असेल ते माझ्यापर्यंत आलेच आहेत कारण त्यांना माहिती हिच्या घरचे असाल हिच्या बाजूने उभे आहेत किंवा हिचे फ्रेंड्स सॉलिड आहेत. म्हणजे उद्या मला असं वाटतं आणि मी खूप अभिमानाने सांगू शकेन उद्या माझ्या विरुद्ध की आपल्या कोणी एकमेकींबद्दल कोणी तिसऱ्या पुरुषांनी जर आपल्यापैकी कोणाबद्दल काही विचारलं ना, आपण फायरच डायरेक्ट. म्हणजे तुला काय करायचंय. असेच मित्रमैत्रिणी कायम बरोबर आणि घरचे कायम बरोबर असल्यामुळे ना लोकच आले नाही तिथपर्यंत. आणि सेम वाईब. मुळात आपल्या आयुष्यात काय घडतंय त्याचा आपल्या समाजात आपण वावरतो हा फरक ठेवलाय. आपण तो एक ती भिंतच ठेवली की हा ती वॉलच आहे की तिच्या पलीकडे यायचं नाही.
तुम्हाला वाटतं की मी तुमच्या घरात आहे, पण ती पार्टिशन आहे. आपण एक घर आहे सगळ्यांना माहिती, आपण एक सिरियल करतो, फिल्म करतो तेव्हा, पण ती पार्टिशन कायम असते आपली आणि ती आपण ठेवतो. अटॅचमेंट डिटॅच, हा बस तेवढं आपण करतो. आपण तेवढे ऑन ऑफ त्या बाबतीत पण राहतो. म्हणजे आपण ऍक्टर म्हणून ऑन ऑफ असतोच, पण काही वेळेला आपण रिलेशन्स म्हणून पण ऑन ऑफ राहतो, की ऑफ आहे आता, इथे काही नाही होऊ शकत. त्यामुळे तसा अनुभव खरंच नाही आला. आणि पुन्हा कामाच्या प्रती आपला जो काही प्रामाणिकपणा आहे की नाही हे मला असंच करायचंय, की मला दिसत पण नाही. म्हणजे कधी कधी मला चिडवतात पण की तुला कळलं नसेल, तो ट्राय करत असेल, आपलं लक्षच नव्हतं, कारण इतकं फोकस. अनफॉर्च्युनेटली लक्षच नाही. मुळात मला माझं काम करायला मी इथे आले, 9 ते 9 प्रामाणिकपणे काम करणारे. 9:30 वाजता गाडीत बसल्यानंतर मी आईला आणि घरच्यांना मेसेज करणारे आणि आपल्या ग्रुपवर टाकणारे की आज मला सॉलिड सीन झाला. हेच माझं जग आहे. सो मी बघतच नाही बाहेर काय चाललंय आणि काय नाही. सो मलाही नाही तसा अनुभव आला. आणि वी आर रिअली प्राऊड अबाउट इट की असं आहे की नाही. आणि मला वाक्य आवडले सॅमीनी की वी आर डिझायरेबल बट वी आर डेंजर. हे प्रत्येक बाईने असलं पाहिजे असं मला वाटतं की तिने ते तेवढं, तिचा जर फोकस तसा असेल तर. आणि पुन्हा आई वडिलांनी कायम सांगितलं होतं की चांगली वाईट माणसं सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत. तुम्हाला कोण माणसं हवी आहेत आणि तुमचा फोकस कसा आहे ते तुमचं तुम्ही ठरवायला. म्हणजे समोरच्यानी उगाच तुम्हाला गृहीत नाही धरलं पाहिजे. करेक्ट, येस, कुठल्याच बाबतीत. असाच आपला एक मुद्दा असा असतो की ट्रोलिंगमध्ये ना एक आपल्या बायकांना खूप जास्त होतं मानसिक तणावाच्या अँगलनी. म्हणजे तुम्ही जरा जाडच झालायत किंवा एक प्रेग्नन्सीचा ब्रेक असतो जो तुम्ही दोघींनी 100% तुमच्या कामामधनं घेतलेला आहे. त्यानंतर हिचा होता. किंवा मग आता लग्न झालं, मग आता तुम्ही काम करणार का लग्नानंतर, असे खूप प्रश्न असतात. म्हणजे पुरुषांना नाही असं विचारलं जात, पण हे प्रश्न बायकांना विचारले जातात. ह्या तणावातनं आपण एक सतत जात असतो, सतत एका आपण स्क्रुटिनीमध्ये किंवा एक्सरे मधनं. हा प्लीज प्लीज. माझ्या बाबतीत तर खूप गोष्टींच्या बाबतीत, म्हणजे बाकीच्या कामाचा स्ट्रगल वेगळा. मुळात मी जेव्हा आले तेव्हा मी खूप बारीक होते. बरोबर. आणि मी खूप गोरी आहे. तर मुळात एक मेंटॅलिटी ही असते की इंडियन फेस जो आहे हा जरासा गव्हाळ सावळा असा असतो, किंवा जे गोरे लोक असतात ते फक्त ब्राह्मणी काम करतात किंवा निगेटिव्ह करतात. हा एक मी दिसते, बापरे तू फॉरेनर दिसते. त्याच्यामुळे मी आल्यानंतर आयुष्यातला पहिला कॅमेरा जो मी फेस केला तो मी फॉरेनरचा रोल करतानाचा केला. आणि मुळात आपण म्हणजे कॅमेरा सोड, ही फॉरेनर दिसते म्हणून आम्ही एका म्युझियम मध्ये गेलो होतो तर आमच्याकडनं 50 रुपये तिकीट घेतलं होतं आणि हिच्याकडनं 200 रुपये. बाकी मुद्दा वेगळा चालू दे. तू शिक्कामोर्तब करतेस. वा वा वा, आय नो समथिंग डिफरंट. वा. तर मुळात तू फॉरेनर दिसते हा एक वेगळा मुद्दा होता. अभिनय कसं करायचा, मग जबरदस्ती आपण एक फॉरेनर असल्याचा तो अभिनय झाला, तो वेगळा मुद्दा. पण म्हणजे की तू दिसत नाही इंडियन, मग मी काय करू शकते, तर मी मग ओके फाईन, मग मी नाटकात काम केलं, अँकर करायला लागले शो, की मग मी हे करू शकते ना. मग ह्याच्यात तुम्हाला रंगरूप कशी दिसते हे नाही, फक्त किती उत्तम बोलते ह्याचा संबंध आहे. अँकर शो मी भरपूर केले लग्नापर्यंत, जे फेमस झाले, मग चालता बोलता ETV साठी वगैरे असं तसं. तर जी लोक एक खूप फेमस नाटक आहे, पिरियडिक नाटक होतं, त्याच्या ऑडिशनला मी त्या डिरेक्टरला असं म्हटलं की दादा मी येते ऑडिशनला. तर मला म्हणले नको आम्हाला म्हणे खाते पिते पेशवे पाहिजेत, असे नको. ओके, कारण मी बारीक होते. ओके, तेच सगळे व्यक्ती जेव्हा फेस व्हॅल्यू आली, माझं चालता बोलता हिट झाला, त्याच्यानंतर 30 लोक अरे काम करायला पाहिजे आपण, पण पहिले चांदीचं नाणं दे मला. म्हणजे तेव्हा मी सिल्वर पॉइंट द्यायचंय, काम करायला पाहिजे. माझ्या दिसण्यात तर काही फरक पडलेला नव्हता, पण माझी अनेक कामं, माझ्या जे लोक म्हणतात ना अरे गोरी आहे, सुंदर आहे, गोऱ्या रंगामुळे अनेक कामं केली, बारीक आहे म्हणून काही कामं केली. मग मला फक्त रिपोर्टर किंवा हे असे. मग एक एज आलं की लग्न झालं, बेबी झालं, थोडं वजन वाढलं. मग मी जेव्हा अँकर हे करायला लागले, नाही ताई आता तू जाड झालेली आहेस, तर तो थोडासा प्रॉब्लेम होतो आणि आता एज ग्रुप यंग पाहिजे. मग तू अरे काही
2च वर्षांपूर्वी मी बारीक होते म्हणून तुम्हाला काम देत आता मी जाड झाले म्हणून. अच्छा ओके. मग एक एज येतं की ताई तू आई नाही वाटत, ताई तू वहिनी नाही वाटत, मग तू ह्याही कॅटेगरीमध्ये नाही वाटत, मग तू हिरोईन पण नाही राहत, आणि मग तो एक फेज येतो. म्हणजे एक्सेप्टन्स, तू स्वतःला समजवतेस मनाला की अच्छा मला आता हे फेस करायचं आहे का, बरं, मग तू समजवते, परत एक वेगळा अँगल येतो. त्यामुळे हे ना नेव्हर एंडिंग आहे बाईच्या बाबतीत. मुळात मी आता 35ची झालेली आहे किंवा मी आता 40ची आहे, मी आता 50ची आहे, हे आपण स्वतःला एक्सेप्ट करतो ह्याचा एक वेगळा स्ट्रगल असतोच की मी आता एक म्हातारी होत चालले किंवा हे, म्हणजे आपण एजिंग ग्रेसफुली म्हणतो, पण ते एक एक्सेप्टन्स असतो ना, कारण मनात आपण हिरोईनच असतो, कारण मनात आपल्याला कॅरेक्टर रोलच करायचे असतात, महत्वाचे रोलच करायचे असतात. ते एक एक्सेप्टन्स असतं, त्याचा एक स्ट्रगल वेगळा असतो, आणि लोकांनी तुला त्याची जाणीव करून देणं आणि वेगळे मुद्दे आणणं हा एक स्ट्रगल वेगळा असतो. तर हे माझ्या बाबतीत खूप, मग मला असं वाटतं की अरे हो, पण म्हणजे तुम्ही सांगा ना, अभिनय बघा ना तुम्ही, लुक पण महत्वाचा असतो. सो हा एक स्ट्रगल मला भयंकर करायला लागला की म्हणजे गोरा रंग आहे हे आहे, मग जेव्हा बारीक आहे तेव्हा जाड का नाहीये, जेव्हा जाड आहे तेव्हा बारीक का नाहीये, तुमचं ठरलं ना एकदा मी कशी पाहिजे ते सांगा, मग मी तशी फिगर करते आणि येते. पण तेच ते दुर्दैवाने आजच्या जर काही ऍक्ट्रेसेस, काही म्हणजे आपण काय म्हणतो यंग फळी जर बघितली तर इफ यू नोटीस त्या सगळ्या सारख्या दिसतात ग. कारण आज तुम्ही नाक करून घेऊ शकता, तुम्ही जॉ वर्क करता, तुम्ही फिलर्स करता, तुम्ही अजून इतक्या गोष्टी करता, आणि हे इतकं दुर्दैव आहे. आय थिंक त्यानं या सगळ्यातून गेल्या असणार आहेत. पण त्याचा लॉस असा आहे की या जनरेशनला, म्हणजे आय विल गो टू द जनरेशन जिथे एक माधुरी दीक्षित होती, एक काजोल होती, एक जुही चावला होती, एक सुष्मिता सेन होती. या चौघींना उभे कर, चौघी पॅलेटच वेगळं, पॅलेट, प्रत्येकीचं नाक वेगळं, कोणाची जिवणी लहान, कोणाची मोठी, पण ती तिची आहे. बरोबर. ती कोणीतरी एक पॅरामीटर बनवलंय की असं असेल तर तुम्हाला काम मिळू शकतं, आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला बदलायचं, आणि एक पॉइंट आलं की तुम्ही मॅनिक्विन्स दिसायला लागलात सगळेच्या सगळे एकत्र. असेल कोणाचं मोठं नाक, असेल कोणाची जीवणी मोठी, कोणी गोरं असेल, कोणी गवाळ असेल, कोणी काळं असेल, पण ऍटलिस्ट वी हॅड अ पॅलेट, जे दुर्दैवाने आता नाहीये. पण मला म्हणतात की तू तर तुझा चेहरा इतका गोड आणि असा गौरी सारखा आहे ना, असं देवी वाटते. म्हणजे रशियनवरनं मी आता देवी ग्रीक देवी आहे ती आता. मला असं वाटतं तुझ्या प्रश्नाला मला काय, म्हणजे कमिंग बॅक टू द सोशल मीडिया ट्रोलिंग ना, मला नेहमी असं वाटतं की एक काळ असं लवकर यावं, लवकर की गव्हर्नमेंट कडून ना कमीत कमी ना 50 पैसे लागतील तुम्हाला कमेंट लिहायला. हे ज्या दिवशी घडेल ना त्या दिवशी या सगळे नॉनसेन्स बंद होतील. आता फ्री आहे ना ग, त्यामुळे मी माझ्या सासूचा रागही इकडेच काढणार तुझ्यावर. ते बायकोला म्हणू शकत नाही म्हणून आपल्याला. एक्झॅक्टली. म्हणजे मधल्या काळात मी खोटं नाही बोलत. आय डोंट रिमेंबर आपल्या ते मैत्रिणीमध्ये विषय झाला की नाही, मला किती जणांनी विचारलं इफ आय एम प्रेग्नेंट, आणि प्रत्येकाचं उत्तर असं तर मला असं झालं की नाही, आणि दे आर लाईक नो यू आर ग्लोईंग डिफरंटली. सो आय वॉज लाईक आय एम ग्लोईंग डिफरंटली. ए, आय एम बॉर्न विथ अ कम्प्लेक्शन, आय थँक माय फादर फॉर दॅट. बी, मी अत्यंत सिन्सिअरली स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेते. आय डोंट ड्रिंक, आय डोंट स्मोक, मी वेळेत झोपते, आय ईट हेल्दी, मी योगा करते, मी वर्कआउट करते, आणि मी स्वतःला हेल्दी ठेवलंय ज्याने माझी स्किन ग्लो करते. हा विचार का नाही करू शकत तुम्ही? म्हणजे मी माझी स्किन ग्लो करते तर ह्याच्यासाठी मला प्रेग्नेंट व्हायची गरज नाहीये. आणि जर मी असेल, आय प्रॉमिस मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, म्हणजे मी आणि अभि वी विल बी लाईक पोस्टिंग पिक्चर्स लाईक वी ऑलवेज डू, पण मी करेन ते. त्याच्यासाठी आय वोंट बी हिंटिंग यू विथ अ ग्लोईंग फेस ऑफ माय. तर विथ विमेन मला असं वाटतं की अगं खरं किती सेन्सिटिव्ह मुद्दा आहे ना हा. आपण अगं खरंच ज्या व्यक्ती बरोबर असं असावं, आपण 3 महिने झाल्याशिवाय अनाऊन्सही करत नाही. अगं हा किती पर्सनल, एखाद्या बाईच्या आयुष्यामध्ये जर ती ऍक्ट्रेस नाही तर हे किती पर्सनल असतं. या महत्वाचे टप्पे आयुष्यातले असतात. कोणाची लग्न ठरलंय, कोर्टशिप पिरियड आहे, लग्न झालंय, इफ अ पर्सन इज प्रेग्नेंट ही सांगायची एक पद्धत असते. विचारत नाही कोणी येऊन, पण हल्ली काही ते राहिलेलं नाही. इट्स व्हेरी सॅड. फेसबुकवरती जसं असतं ना की प्रत्येकाला स्वतःचं मत
मांडायला एक मिळाले पाहिजेच. आणि प्रत्येकाचं एक म्हणणं असतंच. त्यामुळे हे तशासारखंच आहे की अरे तू प्रेग्नंट आहेस का. मला तर स्टार्टिंगला असं लोक म्हणायचे तुझा दात पडलाय वाकडा आहे. तर मला ना ते इतकं असं वाटायचं की मी एका पॉइंटला इतकी कॉन्शियस झाले होते आणि हे सारखं ऐकून ऐकून मी कोणीही फोटोसाठी किंवा कुठेही स्माईल म्हणलं की मी अशी तिरकी हसायचे. आपण या साईडने एक चेहरा पुढे यायचा आणि मला कळायचं नाही. हे मला खूप लोकांनी सांगितलं की तुझा चेहरा स्माईल म्हणल्यानंतर असं इकडे इकडे का जायला लागला. कारण का मी इतकं कॉन्शियसली ते हे हा की म्हणजे माझी ही साईड दिसूच नको दे आणि लोकांना असे वाटते ते अजून हायलाइट नको होऊ दे. ऍट द सेम टाइम खूप लोक असे असतात तुझा तो दात असा जो वाकडा आहे ना त्यांनी ते अजून छान वाटतं. तर ते ना इतकं कॉन्ट्राडिक्टरी असतं की असं होतं की ओके आपण हे नुसत्या कमेंट्स वाचत बसायच्या. आणि हे आता गेल्या काही वर्षांपासून मी बघते आहे की अशा वेगवेगळ्या टाईपच्या भलत्याच कमेंट्स पण येतात. कधी कधी त्या आपणच आपल्या ग्रुपमध्ये पण माझं हे ठरलंय की तुम्ही काही टाईपची कमेंट टाका मी जस्ट वाचणार आहे आणि मी इग्नोर करणार आहे. त्यामुळे मी कुठल्याही गोष्टींनी अफेक्ट करून घेतलंय किंवा खूप वेगळ्या लेवलला हर्ट झाली असं काहीच होत नाही. मी आहे तशी आनंदी आहे. हा सगळा शारीरिक मुद्दा झाला पण तू जसं म्हणालीस की मानसिक त्रास किती होतो ह्या सगळ्या गोष्टींचा तर तो जास्त होतो. शारीरिक त्रास सहन करणं किंवा तो एका पॉइंटला इग्नोर करणं खूप सोपं आहे आणि ते कालांतराने होत जातं. पण मुळात म्हणजे मी खूप थोडंसं काय म्हणूया माझा स्वतःचा थॉट असल्यामुळे मला असा सगळ्यांसमोर मांडायचा आहे किंवा असं चुकही असू शकतो. पण पुरातन काळापासून जर आपण बघितलं तर बाई ही तशी मल्टीटास्कर नाहीये. जे आपण सगळ्यांना म्हणतो की स्त्री मल्टीटास्कर आहे पण ती मल्टीटास्कर कधी होती तर ती जेव्हा घरात होती ती घरातली कामं करत होती आणि तिथे ती मल्टीटास्क करत होती. पती आपण पुरुषालाच पती हे नाव दिलंय कारण की पती म्हणजेच पालन करणारा. सो मुळात आपण त्याला वरचा दर्जा देऊन ठेवलेला आहे कुठल्याही पुरुषाला. मग बाईनी घरातलं मल्टीटास्क करायचं आणि पुरुषांनी बाहेरचं करायचं. आता झालंय असं की तुम्ही बाहेरचंही काम करता तुम्ही घरातलंही काम करता. मग जे मुळात तिचं कॅलिबर आधी नव्हतं तिचं जेनेटिकली चेंज होत गेलं की आता ती बाहेरचंही काम करायला लागली. म्हणजे ती घरातली धुणी भांडी सगळं करण्यापासून करिअर करते मुलांचं सांभाळते सकाळी 5:30ला उठून डबा बनवते नवऱ्याचं सांभाळते किंवा काही सासू सासरे सगळे रिलेशन सांभाळते. प्लस मी किती सुंदर दिसली पाहिजे ह्याच्यासाठी पण लक्ष देते. कारण येणारा प्रत्येक माणूस तिला विचारतो काय तू कशी आहेस हे विचारत नाही. अय्या जाड झालीस जरा अगं बाई आज बारीक दिसतेस. सो अगेन तिने काय आयुष्यात तिचं जे मल्टीटास्क नव्हतं ते तिने तिच्या आयुष्यात इन्कॉर्पोरेट केलं आहे हे सगळं विसरून तुम्ही तिच्या बाह्य स्वरूपावर जाताय. सो मला असं वाटतं की हा मुद्दा आपण सगळ्यांनी पण लक्षात ठेवला पाहिजे बायकांनी पण की त्याचं बाऊ करू नका. काही गरज नाहीये की तुम्हाला सगळ्या एरियाजवरती प्रूफ करायची. कारण मुळात आपण आधीपासूनच एका एरियात प्रूफ करत होतो आणि आपण एका माणसाला एका व्यक्तीला खूप मोठा दर्जा दिला होता आणि आता आपण त्याला हँड टू हँड त्याच्या बरोबर काम करायला लागलोय. मग तो अट्टहास ठेवू नका की मला सगळं छान करायचंय. हे चांगलं केलं तर हे थोडंसं 50% कमी होऊ शकतं. हे करिअर चांगलं केलं तर घरात 50% लक्ष कमी होऊ शकतं. मला असं वाटतं की हा कुठेच गिल्ट घेण्याचा आणि कुठेच मानसिक त्रास करून घेण्याचा मुद्दा नाहीये आणि ह्याचाच मानसिक त्रास जास्त होतो. मला झालाय एक आई म्हणून मला माहितीये की मी जेव्हा शूटिंगला असायचे त्यावेळेला घरी दुर्वा जेव्हा बाळ होती एकटी होती आणि मग अभिजित तिला फिडिंगसाठी सेटवर घेऊन यायचा आणि असं करत माझे डिरेक्टर सगळे काम करायचे. सो त्यावेळेला आपण किती वाईट आई आहोत यार आपण थोडा ब्रेक घ्यायला पाहिजे होता आपण 5 वर्ष तरी हिला सांभाळायला पाहिजे हे सगळं त्यावेळेला डोक्यात येतं. पण नंतर मी हे स्वतःला ग्रूम केलं की काही गरज नाहीये. मी दोन्ही कामं करते जी पुरातन काळी बाई करत होती तीही करते. मी सणवार करते मी नवऱ्याचं सांभाळते मी घरच्यांचं सगळ्यांचं सांभाळते मी मित्रपरिवार सांभाळते प्लस मी माझं अस्तित्वही निर्माण करते. मग आणखी आता मी एक बाई म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून काय करायला पाहिजे तर आता मी माझा रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि आता जे मी ज्या पर्सेंटेजवर सगळं करते त्याच्यासाठी मी हॅप्पी राहिलं पाहिजे. सो मला असं वाटतं की हे एकमेव कारण आहे की आपण मानसिकदृष्ट्या खूप सेटल होऊ शकतो. हेल्दी राहणं आणि बाह्य रूपाने सुंदर दिसणं ह्याच्यातला फरकच लोकांना कळतच बरोबर अगदीच बरोबर. हा फरक कळला तर उत्तम. लोक सगळ्या ऐहिक गोष्टीवरतीच मला सध्या शारीरिक त्रास होतोच की प्रत्येक एज नंतर एका पर्टिक्युलर ह्याच्यानंतर तो प्रत्येक बाईला होत जातो पण त्याचा एक्सेप्टन्स
तिने पण ठेवायचा आणि तिच्या घरच्यांनी पण ठेवावा असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येकानेच. आणि सगळ्यात कुठल्या बाईला असं वाटेल ग मी थोडी वाईट दिसायला हवी का? ओके, असं नाही ग, सगळ्यांना सुंदर दिसायचं असतं. सगळ्यांना सुंदर पेक्षा छान दिसायचं असतं. म्हणून आपल्याकडे पुरुष जे आहेत ते सगळे ऍक्टर्स म्हणते मी की त्यांच्या मुलीच्या वयाच्या मुली बरोबर हिरोईनचं काम करतात. पण मी ज्या मुलांबरोबर हिरोईनचं काम केलंय त्यांच्या मी आता आया म्हणून काम करते. सो हा डिफरन्स येत जातो. पण ठीक आहे, मला असं वाटतं तो एक्सेप्टन्स आला की थोडं मानसिक आपलं बॅगेज. मग आता हिंदीमध्ये हा फरक येतोय बघ ना, जो हॉलिवूडमध्ये आहे की ऍक्टर म्हणून तुम्हाला कास्ट केलं जातं, ते कॅरेक्टर म्हणून तुम्हाला कास्ट केलं जातं, तुमचं वय म्हणून किंवा हे म्हणून नाही. आता तो जो पॅटर्न आहे तो आता इंडियन सिनेमामध्ये पण येतो आहे. मला बॉलिवूड म्हणायला आवडत नाही कारण की आपला शब्द नाहीये तो. सो इंडियन सिनेमामध्ये आता तो येतो आहे की आता तू बघ, काजोलची एक सिरियल बघ, करीना कपूर बघ, ह्या आया आहेत, 2 मुलं आहेत, सगळ्यांना मोठी झालेली आहेत, कमाल. हे येत आहे आता. तिकडे आहे, इथे आपल्यापर्यंत येईल ना, आता पेनिट्रेट होईलच, येणारच की आपण त्या कॅरेक्टरला महत्व देऊयात. मग ही किती मुलांची आई आहे आणि कशी दिसते आहे ह्याला महत्व नाही देणार. नाही तर विद्या बालन कामच नसती करू शकली. कमाल ऍक्ट्रेस आहे, पण फक्त वजन वाढलंय म्हणून तिला काही लोकांनी कामं द्यायची बंद नाही झालीत ना. बरोबर, ते देतातच आहे. आपल्याकडे पण आता ऑफकोर्स येणार. का हर्षदा खानविलकर आहे की तुझ्याकडे उदाहरण की ती काही सडपातळ आहे का? पण नाही, ती उत्तम अभिनेत्री आहे, तिला फेस व्हॅल्यू आहे म्हणून तिला तिच्या वयाची कामं मिळतातच आहे. सो हे कुठे ना कुठेतरी तुमचं लुक न राहता तुमचं टॅलेंट आणि हे येणारच पुढे, त्याला महत्व दिलं जाणार. सो इव्हेंच्युअली तेच आहे की ते होईल तेव्हा होईल, पण टिल देन वी शुड बी रेडी whenever it comes to you. आणि the only way we can be ready is if we respect ourselves and be proud of what we are already. म्हणजे instead of संविधा म्हणाले तसं, instead of killing ourselves की हे मी नसेल नीट करत, मी हे इतकं छान करतेय ऑलरेडी. सो इफ वी आर प्राऊड ऑफ दॅट. मी म्हणते की तुम्ही त्या ट्रॉमातनं जा, तुम्ही ते दुःख नाही हे केलं ना, ते टेन्शन नाही घेतलं ना, तर त्याच्यानंतर तुम्ही आता जे आपण फ्रेश इथे बसलेलो आहोत ना, आपण ओव्हरकम केलेलं आहे. वाचलेल्या गोष्टी नाहीये, या अनुभवलेल्या गोष्टी. मी म्हणते ते गिल्ट घ्या, ते घ्या आणि त्याच्यातनं चांगलं काहीतरी करा. ओ अच्छा हे असं का, ओके ठीक आहे, मी अभी करके दिखाती हूं. हे घ्या, थोडं घ्या. सगळं वाईट आहे ना, वाईट, पण त्याच्यातनं ओव्हरकम करा. तिथे तुम्ही बसून नका राहू त्याच्यात आता मी काय, त्याच्यातनं ओव्हरकम करा. आणि आज जे असे फ्रेश सुंदर चेहरे आपले दिसत आहेत तसे दिसायला पाहिजे. मी माझं नेहमीचा एक फंडा आहे की आय विल नॉट गिव्ह प्रिव्हिलेज टू एनीवन की माझ्या आयुष्यात मी कसं वागायचं. करेक्ट. सो त्याच्या समोरच्या वागण्यावरून माझा मूड किंवा माझ्या आजूबाजूचा ऑरा हे ठरणार नाही. सो ते प्रिव्हिलेजेस दुसऱ्याला दिलं नाही तर मला असं वाटतं की आपण जास्त हेल्दी राहणार. हा एक प्रश्न मला नेहमी पडतो की लेखिका आणि दिग्दर्शिका, म्हणजे स्त्री लेखिका आणि स्त्री दिग्दर्शिका ह्या आपल्याला कमी प्रमाणात दिसतात. सिनेमांमध्ये लेखिका कमी दिसतात, टेलिव्हिजनवर लेखिका खूप आहेत आपल्याकडे. पण उलट आहे, दिग्दर्शिका टेलिव्हिजनवर फारच कमी आहेत, म्हणजे नाके समानच आहेत जवळजवळ. पण सिनेमा दिग्दर्शिका काही आहेत ठराविक, पण ह्याचं प्रमाण कमी आहे. ह्याबद्दल काय वाटतं, म्हणजे का असेल, तुमचं काय त्याच्याबद्दलचं मत आहे? का तुम्हाला असं वाटत नाही का, काय आवड आहे का तशी? आय थिंक हे इंडिव्हिज्युअल चॉईसेस वरती म्हणजे असावं. कारण का मी आता अभिनयाचं काम करते, मला अभिनय प्लस नृत्य या ह्याच्यामध्ये मला आवडतं. हे करता करता मी काहीतरी एक्सप्लोअर करीन, पण माझा मेन फोर्टे हा आहे. सेम वे तू म्हणलीस तसं दिग्दर्शिका फिल्म साईडला जास्त आहे, पण डेली सोप किंवा मालिकांमध्ये नाहीयेत. तर कदाचित तो त्यांचा इंडिव्हिज्युअल चॉईस असेल की ते त्या साईडला वळवले असतील. दुसरं मला काय वाटतं माहितीये का, मला माहिती नाही, मला असं आता बोलत असताना वेगळी असं वाटलं म्हणून. फिल्म ही एका लिमिटेड पिरियड साठी असते, सो मी तिथे 100% देऊ शकतो. ही जसं म्हणाली की एक बाई घरही बघते आणि तिचं कामही करते. आता तू विचार कर, मराठीमध्ये किंवा टेलिव्हिजन 14 तासाची शिफ्ट असते. मला जर तिथे 9 वाजता पोहोचायचं आहे, म्हणजे मला घरातनं 8 वाजता निघायला लागेल. डिरेक्टर
हा सगळं संपल्यानंतर जातो. म्हणजे 10, 10:30, म्हणजे घरी पोचायला 12. एक बाई जी 8 वाजता निघते आणि 12 वाजता घरी जाते, तिचं लाईफ काय असेल? म्हणजे जर डिरेक्टर म्हणून करिअर करायचं आहे असं ठरवलं असेल तर तिला काय लेवलला हेडस्ट्रॉंग राहायला पाहिजे कारण तिच्या घरच्या याच्यावरती शून्य असणार. आणि बॅकअप झाल्यानंतर आणि त्यांचे फोन कॉल्स असतात, शेड्युलिंग असतं, पुढचा स्क्रीन प्ले, ट्रॅक, सगळं फुल टाइम जॉब. हे किती लोक, किती घरचे लोक हे एक्सेप्ट करतील हेही बघण्यासारखं आहे. आणि किती बायकांची हे करायची तयारी आहे सगळं सोडून की शादी म्हणजे मेरे को शादी वादी नाही हुई तो चलता है, मला हेच करायचंय. प्रॉब्ली कुठेतरी हे लॅक करत असणार कारण की लग्न नाही, हे नाही, ते नाही, असं जबाबदारी नाही, अशा लेवलला ते जात असणार. म्हणून पण कदाचित ते कमी असेल असं मला वाटतंय. अभ्यास नाहीये, आपण लेखिकांचं काम घरी बसून असल्यामुळे त्या तशा रिस्पॉन्सिबिलिटी आहेत नाही असं जास्त. उलट मला असं वाटतं की लेखकांची जबाबदारी जास्त आहे कारण दिग्दर्शकासमोर सुद्धा काहीतरी लिहिलेलं असतं. अभिनेत्याला तर एक रेडीमेड काहीतरी मिळतं, पण अख्खा कोरा कागद भरणं आणि तो सेन्सिबली भरणं हे फार सगळ्यात अवघड काम आहे. आणि तेवढंच त्याला जो आपण म्हणतो ना तितकाच तो थँकलेस जॉब होतो एका पॉइंटला. कारण काही झालं तरी येणार सगळं लेखकावर आहे. मग ते प्रोजेक्ट वाईट झालं तरी, चांगलं झालं तरी. सो मला असं वाटतं की ती जास्त जबाबदारी अवघड आहे. आणि मग त्यात ती बाई असेल तर मग तिला ते सगळंच सांभाळावं लागतं. मग तिच्या घरचंही बघावं लागतं. मग तिला जे काही चॅनल किंवा कुठूनही येणारे जे रिजेक्शन्स असतात, कारण टू मेनी रिजेक्शन्स आर देअर वेन यू आर अ रायटर, तर ते सगळं त्यांच्या हिशोबाने लिहायचं असेल. मला असं वाटतं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार पाडताना जर ती पॅशनेट असेल आणि हे तिने ठरवलं असेल की मला हे करायचंय, तरच ती बाई हे करू शकते. एवढं सगळं करून ज्या लेखिका आणि दिग्दर्शिका काम करतायत त्यांना सलाम आहे, ऑफकोर्स सलाम. आणि ते म्हणजे वेगळाच जॉब आहे तो पूर्णपणे. म्हणजे टेक्निशियन, एनी कॅमेरा वुमन पण डिरेक्टर आपल्या ज्या आहेत काही स्त्रिया एडिटर आहेत आपल्या, काही एडिटर भक्तीताई वगैरे सांभाळून करणं हे खूप अवघड आहे आणि हे पॅशन शिवाय होणार नाही. आणि कुठेतरी हे मेल डॉमिनेटिंग आहेच आहे. त्यामुळे मी स्वतःला प्रूव्ह करणार आहे हे तर आहेच आहे. ऍट द सेम टाइम सगळे काही सेम मेंटॅलिटीचे नसतात. एक स्त्री आपल्याला सीन समजावून सांगते आहे, हेही कुठेतरी त्यांना ते फाईट करणं आणि स्ट्रगल करणं हेही असणारच डेफिनेटली. आपण दर्जा दिलेल्याच ऑलरेडी जे आपल्याला माहिती नाहीये म्हणजे त्यांचं स्ट्रगल काय आहे, कारण आपण त्या झोनला गेलो नाहीये कदाचित. पण लेट्स होप की अजून भरपूर दिग्दर्शिका, लेखिका आणि कधीतरी आपल्यापैकी म्हणजे आपण सगळे फिमेल डिरेक्टर्सच्या अंडर आपण काम करू. तुम्हाला कळलं असेल की आम्ही कोणी फिमेल डिरेक्टर असेल आणि आम्हाला काम द्यायचं असेल तर प्लीज पण तुम्हाला कळलं असेल की आम्ही मैत्रिणी भेटल्यानंतर फक्त गॉसिप करत नाही, एकमेकींच्या उडी काढत नाही, तर आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो. अशाच आम्ही गप्पा आज गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात आम्ही तुमच्या समोर मारल्यात. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की 4 ऍक्ट्रेसेस मैत्रिणी असू शकत नाही, ते आम्ही खोटं पाडलंय. काही एका वयाच्या असूनही, म्हणजे समिधा आणि मला एखाद्या सिरियलला फोन आला की 10व्या मिनिटाला समिधा आणि असं बोललं होतं, हे मला पण आला होता. आणि ह्याची कुठेही जेलसी नाहीये, जेलसी नाहीये, काहीच वाटत नाही. आणि नंतर आम्हाला कळतं की तो रोल सहीला मिळालाय, म्हणजे जिचा वयाचा नसतो. हेही आम्ही बघितलंय. त्याचा आम्हाला काहीच, उलट आम्हाला असं वाटतं ना, असं होतं घरातच राहिलंय ना, असं येते. त्यामुळे अशा आम्ही मैत्रिणी आहोत. अशाच आम्ही इन्फॉर्मल गप्पा तुमच्या समोर मारल्यात आणि तुम्ही इथे आलात आणि तुमचा एवढा वेळ दिलात त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुम्हाला छोटंसं गिफ्ट. बिफोर यू सम इट अप, मला एक मनापासून थँक्यू म्हणायचंय. कारण मी एक जे बार्जन केलेलं आहे तुमच्या आणि माझ्या लाडक्या माहोल मुलींमध्ये, तर पण हा स्वयंघोषित मगाशी म्हणतात बुक, तर मी या माहोल मुलींची स्वयंघोषित चिअर लीडर आहे आणि सगळ्यात मोठी फॅन. कारण यांचे शूट्स, यांचं काही असेल तर मी सगळ्यात आधी अशी असते की काय कपडे घालत आहात, कुठे शूट करत आहात. आणि तुम्ही जेवढ्या सचोटीने, जेवढ्या डेडिकेशनने हे तुमचं हँडल आणि हे तुमचं
मस्त काम कंटिन्यू करता, तुमच्या सगळ्या शेड्युल्स मध्ये घरची दारची कामं सगळं बॅलन्स करून या वेळ काढतात, या त्याच्या आधी होमवर्क करतात, लिटरली होमवर्क करतात, राईट फ्रॉम देअर लुक्स टू कुठलं गाणं टू यांनी टीम जमवली आहे आता. सो दे हॅव अ प्रोफेशनल डीओपी टू शूट दिस. दे हॅव अमेझिंग. मी काय त्यांना असं म्हणते की देवकर तुम्हाला ना आता आजचा आम्ही शूट जरा हम्पीला करतो, उद्या काय जरा आम्ही सिंगापूरला चाललोय, आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली. थँक्स टू मोहित जाधव कॅमेऱ्याच्या मागे जे आमचं प्रोफेशनल शूट केलं त्याबद्दल. थँक्स टू मोहित ज्यांनी यांना शूट केलं. पण आय सिरियसली विश की हे तुमच्या बाबतीत घडावं, तुम्हाला अशी ह्यूज स्पॉन्सरशिप्स मिळाव्यात आणि तुमची शूट्स अशा कमाल ठिकाणी व्हावी. कारण चौथ्याच गाण्यांवर नाचत बसण्यापेक्षा तुम्ही काहीतरी एक जेन्युनली तुमच्या रूट्स साठी अजिबात प्रीच न करता, कोणाची अक्कल न काढता आणि न शिकवता काहीतरी इतकं सातत्याने करत आहात, इतक्या गोड पद्धतीने, त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. सम अप विथ मला खूप भार्गवीला थँक्यू म्हणायचंय की आज सगळ्यांना तू इथे बोलवलं आणि ही संधी दिली त्याबद्दल थँक्यूच आहे. पण आय ऑलवेज फील की माझं जे काही कुटुंब आहे ते चौकोनी नाहीये तर ते गोल आहे. सो सगळेजण आपण इतके एकत्र जोडले गेलेलो आहोत, त्याशिवाय कुणीही नसेल. म्हणजे आज कॅमेराच्या मागे पण आमची काही मित्रमंडळी आहेत. सो जे कुणीही नसेल तर ते सर्कल पूर्ण होत नाही. सो माय फॅमिली इज नॉट स्क्वेअर, इट सर्कल. आणि छान वाटेल तुम्हाला. एक वेगळं सरप्राईज पण आहे की अभिजित खांडकेकर हे सगळं बघतोय आमचा इंटरव्ह्यू. बरं, पहिला कॅमेरामन सलील साने, दुसरा कॅमेरामन अभिजित खांडकेकर, डिरेक्टर रायटर अभिजित गुरु जे आज इथे नाहीयेत, शिवाय दुर्वा गुरु, सिद्ध लोकरे, हे सगळे आहेत आणि क्रिटिक चंद्रकांत लोकरे. आमच्याकडे आमची इनहाऊसच टीम खूप मोठी टीम आहे आमची. आणि आता नवीन मेंबर मोहित. असं कर मोहित स्वतःकडे. सो थँक्यू सो मच. या फ्रँकली असं बोलायचं तर आपल्या सुरुवातीचे जे माहोल मुलीचे व्हिडिओज आपण करायचो तर आपण आपल्या या लोकांना लिटरली कामाला लावतो आणि कॅमेराच्या इकडे थांब ऑप्शनच दिलेलं नव्हतं आपण. पण त्यांच्या सपोर्टमुळे आणि आता अजून आम्ही लाईव्ह जात आहोत, प्लीज जॉईन करा. आणि मला आठवतंय तू पहिल्या चॅटला ह्या एका वेगळ्या खोलीत आहेत, एकाच घराच्या, आणि मी वेगळ्या खोलीचे चॅट जॉईन करत होते कारण मावळ मुलींचं लाईव्ह येतंय. सो दॅट्स हाऊ टाईट वी आर, आय वुड से. प्रेम. सो तुम्ही आलात म्हणून तुम्हाला गिफ्ट पण आहे. गिफ्टसाठी आलंय. आणि मी काही मला आवडले असे ठरवले असे रंग तुम्हाला दिले, तो जे माझ्या डोक्यात. थँक्यू. वाव. Oh my God! Thank you. जवळजवळ बक्षीस मिळालं. थँक्यू सो मच. थोडा वेळ काढला. थँक्यू. गप्पा मारायला आलात कारण सगळ्यानंतर अर्ध्यानं प्रवास आहे, पण एवढं सगळं करून तुम्ही आला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आय एम शुअर जरा ते पण एक्सायटेड असतील की आम्हाला जे मिळालंय, तर आम्ही प्रयत्न करू की जे आम्हाला गिफ्ट मिळालंय नेक्स्ट आम्ही नेक्स्ट रील एकत्र येऊन काहीतरी करू. वी ट्राय. थँक्यू सो मच. आणि भार्गवी, तुझ्यासाठी आम्ही काहीच गिफ्ट आणलं नाही, पण आमचं प्रेम तुझ्यासोबत आहे.